निवडणुका झाल्या आणि सगळ्यांना एकच प्रश्न पडला की अमोल पांढरेला मतदान किती झालं. हरकत नाही. या निवडणुकीमध्ये अमोल पांढरे यांचा पराभव झाला. पण दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की अमोल पांढरे यांचा पराभव झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत झालं. पण निवडून कोण आले त्याच्या विरोधात त्याचं नाव कुणाला सांगता येईना. आणि यामध्येच अमोल पांढरे यांचा नैतिक विजय आहे. अमोल पांढरे यांचा पराभव झाला हे तालुक्याला माहिती आहे, जिल्ह्याला माहिती आहे, महाराष्ट्राला माहिती आहे. आमच्या तेलंगणामध्ये हैदराबादमध्ये बसलेले माझे मित्र सन्माननीय शिवाजीराव रुपनर साहेब त्यांनाही माहिती आहे. कर्नाटकातल्या माझ्या मित्रांना शीतल चौगुलेलाही माहिती आहे की अमोल पांढरे यांचा पराभव झाला, अमोल पांढरे यांचा पराभव झाला. अरे होय, माझा पराभव झालाय हे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. पण निवडून कोण आले त्याचं नाव कोणतरी सांगा इथं. त्याचं नाव कोणालाही सांगता येत नाही, त्याचं नाव कोणालाही माहित नाही. आणि हा माझा नैतिक विजय आहे. ही लढाई आम्ही जिंकलेली आहे. अमोल पांढरे यांचा पराभव झाला हे संपूर्ण महाराष्ट्राला, महाराष्ट्राच्या बाहेर राहणाऱ्या समाज बांधवांना माहीत झालं. हाच आमचा नैतिक विजय आहे, हे आमची ताकद आहे. आणि समोर उभा कोण होता त्याचं नाव देखील तुम्हाला सांगता येत नाही. आणि संपूर्ण महाराष्ट्रातून मला समाज बांधव विचारत आहेत, अमोल पांढरे तुम्हाला मतदान किती झालं. आणि सगळ्यांना एकच प्रश्न पडला की अमोल पांढरेला आणि समोर उभा कोण होता. चांगली गोष्ट आहे, साऊंड तरी क्लिअर येतोय. जास्त काय बोलणार नाही. बोलायचं जे आहे ते कधीच बोलून झालेलं आहे. आणि मी सांगितलेलं आहे, गुलामी चुभती ही नाही, गुलामी चुभती ही नहीं, तो आजादी लेकर क्या करोगे. गुलामी चुभती ही नहीं तो आजादी लेकर क्या करोगे मेरे भाई. अमोल पांढरे का उभे होते तर तुम्हाला ते गुलामगिरीतून स्वातंत्र्याकडे नेण्यासाठी उभे होते. गुलामगिरीच्या चिखलामध्ये रुतून बसलेला ऐरावत आपल्या मनगटाच्या जोरावरती ते ओढून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते. जे मला उंटावर जे शहाणे सांगतात ना, अमोल पांढरे तुम्ही निवडणुकीला का उभा राहिला. अरे मी निवडणुकीला उभा राहिलो होतो धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी. आणि धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणीची लढाई अमोल पांढरे लढत होता. जे आज माझे विरोधक आहेत ना, जे म्हणतायत की आम्ही धनगर एसटी आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी यासाठी आंदोलन करतोय. अरे ढाल ही त्यांची, तलवार ही त्यांचं, म्हणजे ढाल ही शत्रूची, तलवार ही शत्रूची, मैदान ही शत्रूचं, दिलेली वेळ आणि तारीख ही शत्रूची. किमान मनगट तरी तुमचं पाहिजे, किमान मनगट तरी धनगराचं पाहिजे का. ते पण भारतीय जनता पार्टीचं, ते पण RSSचं. ते मनगट ही जर भारतीय जनता पार्टीचं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं असेल तर धनगरांना कदापि आरक्षण मिळणार नाही. अमोल पांढरे लढला, पण अमोल पांढरे स्वतःच्या मनगटावरती लढला, धनगराच्या मनगटाच्या जोरावरती लढला. अमोल पांढरेच्या हातात झेंडाही धनगराचा होता, त्याच्या डोक्यात विचारही धनगराचा होता, त्याच्या हातात तलवारही धनगरांची होती. आणि तो त्याच्या मनगटाच्या ताकदीवरती लढला. बीजेपीच्या ताकदीवरती अमोल पांढरे लढला नाही, RSSच्या ताकदीवरती अमोल पांढरे लढला नाही. त्यामुळे खऱ्या अर्थानं अमोल पांढरे धनगराच्या मनगटाच्या जोरावरती लढला. त्याच्या हातात धनगरांची तलवार होती, देवेंद्र फडणवीसनं दिलेली तलवार नव्हती.
अरे तुम्ही काय लढताय धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीच्या लढाई या पट्ट्यानं लढावी ती या पट्ट्यानं लढू. तुमचं काम नव्हे ते. सेना बी शत्रूची, फौज पण शत्रूची, ढाल शत्रूची, तलवार शत्रूची, मैदान शत्रूचं, दिलेली वेळ तारीख शत्रूची. शत्रू ठरवणार धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीची लढाई कशी लढायची ते शत्रू ठरवणार. कुठं आहे तुमचं मनगट? कुठं आहे त्या मनगटामधली रग? अमोल पांढरे लढला, छातीची ढाल करून लढला. तुमचं काम नव्हे ते. तुमचं काम नव्हे. तुम्ही लढू पण शकत नाही. कसं लढणार? तुम्हाला मिळालेली रसद पण शत्रूची. तुमचं नेतृत्व ते पण शत्रूचं. तुमच्या अंगातलं कर्तृत्व तरी तुमचं आहे का? ते पण शत्रूच. आणि म्हणे धनगरांना आरक्षण मिळालं पाहिजे. वा रे वा पट्ट्या. कुठल्या शाळेत शिकला होतास? कोणतं पुस्तक अभ्यास करत होतास तू? हे चालणार नाही. आम्ही लढत आहोत धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी. अमोल पांढरे सांगत होता धनगरांनी मतपेटीची लढाई जिंकण्यासाठी या ठिकाणी मैदानात उतरलं पाहिजे. हे ज्यावेळेस आम्ही सांगत होतो त्यावेळेस आमचे समाज बांधव जे शत्रूची रसद घेऊन माझ्या विरोधात लढत होते ते माझे टिंगल करत होते, टर उडवत होते, माझ्यावरती कमेंट करत होते अमोल पांढरे काय लढतोय म्हणून. म्हणून मी म्हणलेलं आहे अरे गुलामी अभी चुभी ही नहीं, गुलामी अब चुभती ही नहीं, तो आजादी लेकर क्या करोगे? आजादी लेकर करोगे क्या? अमोल पांढरे स्वतंत्र आहे. माझे मित्र शिवाजीराव रुपनर साहेब मला सांगतात की जो माणूस तुरुंगात आहे, जो माणूस तुरुंगात आहे पण तो मनानं स्वतंत्र आहे, त्या माणसाला जगातला कोणताही तुरुंग बंदिवान करू शकत नाही, बंदिस्त करू शकत नाही. मी मनानं स्वतंत्र आहे, मी कुणाचा गुलाम नाही. आणि म्हणून मी लढलो. पण जो तुरुंगात नाही पण कोणत्या तरी विशिष्ट विचारधारेच्या पक्षात आहे, जो तुरुंगात नाही पण कोणत्या तरी विशिष्ट विचारधारेच्या पक्षात आहे, जो पक्ष आरक्षणाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे, मानवी मूल्यांच्या विरोधात आहे, अशा पक्षामध्ये राहणारा कार्यकर्ता जरी बाहेर असला तरी तो गुलाम आहे. कारण तो मनानं गुलाम आहे, तो विचारानं गुलाम आहे. अरे त्याचा नेता, त्या कार्यकर्त्याचा नेता हा सिंगल गुलाम आणि अशा नेत्याचा ऐकतो तो डबल गुलाम. गुलामांचे गुलाम तुम्ही, डबल गुलाम. आणि आम्हाला शिकवता. आम्ही लढतोय, आम्ही छातीचा कोट करतोय. कशासाठी? धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी. आणि तुम्ही पैसा शत्रूचा, सामर्थ्य शत्रूचं, झंडा शत्रूचा, पक्ष शत्रूचा, गाड्या घोड शत्रूचं, ढाल तलवार शत्रूचे, मनगट पण शत्रूचं. आणि काय सांगताय धनगरांना एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे. अरे कसं मिळेल? मिळणार नाही. अमोल पांढरे ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने गेलात तर तुम्हाला त्या ठिकाणी आरक्षण मिळेल. सभागृहातलं संख्याबळ वाढवायचं आहे ना.
तुम्हाला सभागृहातलं संख्याबळ वाढवायचं आहे ना, तर अशा पद्धतीने वाढवा. ज्या पद्धतीने मी लढतोय ना त्या पद्धतीने लढा. अमोल पांढरे लढला, माझं बघून महाराष्ट्रातल्या 50 ते 60 समाज बांधवांनी त्या ठिकाणी अर्ज भरले, आपल्या उमेदवाऱ्या दाखल केल्या. आता त्यापैकी काही जण निवडून आले, काही जण पडले, तो भाग वेगळा. मी पण काय निवडून आलो नाही, माझाही पराभव झाला. पण मी कशासाठी लढलो? एक सुंदर अशी पोस्ट या ठिकाणी माझे मित्र सन्माननीय भास्कर कोळी यांनी मला पाठवलेले आहे. बघा, देश प्रथम, राष्ट्र प्रथम अशी बोंब मारणारे राजकीय पक्ष आज उघडपणे मतदार विकत घेण्याच्या स्पर्धेत उतरले आहेत. आणि या स्पर्धेत दुर्दैवाने एक गट प्रचंड यशस्वी ठरत आहे, तो म्हणजे स्वतःला विकायला तयार झालेला मतदार. ही स्थिती लोकशाहीसाठी धोक्याची नाही, ती लोकशाहीच्या मृत्यूपत्रावरची सही आहे. आज निवडणुका म्हणजे विचारांची लढाई राहिलेली नाही, त्या दारू, नोटा, गॅस सिलेंडर, साड्या आणि खोट्या आश्वासनांची बोली बनल्या आहेत. पुढारी खुलेआम मतं विकत घेत आहेत आणि मतदार तितक्याच निर्लज्जपणे ते विकत आहेत. या व्यवहारात देश, संविधान, स्वाभिमान सगळं गहाण ठेवलं जात आहे, तारण ठेवलं जात आहे. लोकशाही बाहेरून कोणी मारत नाही. लोकशाही बघा किती मोठा विचार आहे. लोकशाही बाहेरून कोणी मारत नाही, ती मतदाराच्या हातूनच आत्महत्या करत आहे. ती मतदाराच्या हातातूनच या ठिकाणी आत्महत्या करत आहे. निवडणूक आयोग, प्रशासन, यंत्रणा सगळेजण डोळे बंद करून उभे आहेत. कायदा कागदावर आहे पण रस्त्यावर नाही. आचारसंहिता भाषणात आहे पण व्यवहारात नाही. आणि या सगळ्या ढोंगात लोकशाहीची शवयात्रा हळूहळू हळूहळू पुढे 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 सरकत आहे. म्हणजे लोकशाहीची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि या अंत्ययात्रेला तुम्ही सगळ्यांनी खांदा दिलेला आहे. दुर्दैव आहे. महाराष्ट्राला स्वाभिमानाची परंपरा आहे असे आपण छाती ठोकपणे सांगतो, पण आज दिसतो तो महाराष्ट्र स्वाभिमानी नाही, तो सौदेबाज आहे. स्वाभिमानी महाराष्ट्र ते लाचार महाराष्ट्र हा बदल कोणत्याही आक्रमणामुळे नाही, तर आपल्या सामूहिक चारित्र्याच्या ऱ्हासामुळे तो घडतो आहे. महापुरुषांची नावे आज पुढाऱ्यांच्या तोंडात चघळली जात आहेत. त्यांच्या पुतळ्यांपुढे वाकणारे हात मतदाराच्या हातात आता नोटा कोंबत आहेत. हे दुटप्पी पण फक्त राजकारण्यांचे नाही, तर तो सहन करणाऱ्या समाजाचाही तो अपराध आहे. महापुरुषांच्या विचारांचा अपमान इतका अस्वस्थ कधीच झाला नव्हता. प्रश्न विचारायला हवा, देशातील गद्दार कोण? देशद्रोही तोच का जो सीमारेषेवर बंदूक उचलतो, की तोही गद्दार आहे जो लोकशाहीला काही हजार रुपयात विकतो? आजचा सर्वात मोठा देशद्रोह म्हणजे विवेक गहाण ठेवणे होय. मतदार भिकारी नाही, पण त्याला भिकारी बनवण्यात राजकारणी यशस्वी झाले आहेत, हे तितकंच खरं आहे. आणि मतदाराने हे स्वीकारलं आहे. त्याचा दुष्परिणाम असा झालाय, जो आपला हक्क विकतो तो उद्या हक्कांसाठी ओरडण्याचा नैतिक अधिकारही गमावतो. म्हणून बांधवांनो, लोकशाही अजून संपलेली नाही, पण ती आता अंत्यविधीच्या रांगेत उभी आहे. आता दोष पुढाऱ्यावर ढकलून चालणार नाही, कारण जो समाज अन्याय सहन करतो तो एक दिवस त्याचा भाग बनतो आणि जो मतं विकतो तो उद्या गुलामगिरीची तक्रार करण्याचा हक्कही गमावतो. याचा अर्थ काय? जो मतं विकतो तो गुलामगिरीच्या विरोधात तक्रार करण्याचा आपला हक्कही गमावतो. बांधवांनो, कोणतंही संघटन कधी उभं राहतं, त्यासाठी संघटनाही आपली असावी लागते, नेताही आपला असावा लागतो, विचारही आपला असावा लागतो, पैसाही आपला असावा लागतो, साधनही असावी लागते, आपले असावे लागते, झेंडाही आपला असावा लागतो आणि त्याला लागणारा दांडाही आपला असावा लागतो. झेंडा भारतीय जनता पार्टीचा, दांडा भारतीय जनता पार्टीचा, संघटना भारतीय जनता पार्टीच्या पैशावरती चालणार, विचार भारतीय जनता पार्टीचा.
रसद भारतीय जनता पार्टीची आणि लढाई धनगर आरक्षणाची. न कळणारं कोड आहे, न उलगडणारं कोड आहे बांधवांनो हे. आणि म्हणून याला जाब विचारला पाहिजे, याच्या विरोधात आवाज उठवला पाहिजे, त्यावरती प्रहार केला पाहिजे. म्हणून अमोल पांढरे या ठिकाणी पुढे आला होता. जिनका सहारा लेंगे उनका इशारा सहन करना पडेगा. आपण जर पैसा शिक्षण सम्राटाचा, दूध सम्राटाचा, साखर सम्राटाचा घेतला, जिनका सहारा लेंगे उनका इशारा सहन करना पडेगा. म्हणजे धनगर एसटी आरक्षण लढाईसाठी पैसा आणि साधनं जर भारतीय जनता पार्टीची घेतली किंवा भारतीय जनता पार्टीच्या नेत्याचं जर ऐकत बसलो तर आपल्याला आपला हक्क आणि अधिकार कदापि मिळणार नाही. विसरून जावा ते. म्हणून संघटनाही आपली पाहिजे, नेताही आपला पाहिजे, झेंडाही आपला पाहिजे, पक्षही आपला पाहिजे, विचारही आपला पाहिजे आणि त्या झेंड्याला दांडा देखील आपला पाहिजे. नेता आणि नेतृत्वही आपलं पाहिजे आणि कार्यकर्ताही आपला पाहिजे. यासाठी अमोल पांढरेची लढाई होती. एकटा लढलो, अपक्ष. मला काय कोणते पक्ष तिकीट देत नव्हते का? सगळेजण रांगेत उभे होते. अमोलदादा तुम्ही या आणि आमच्या पक्षाची उमेदवारी घ्या, आमचं निवडणूक चिन्ह घ्या. आम्ही म्हटलं नाही. उद्या मला माझ्या समाज बांधवांनी म्हणू नये की एका विशिष्ट पक्षाकडून अमोल पांढरे यांना पॅकेज आलं होतं, त्यातले निम्मे पैसे त्यांनी खर्च केले आणि निम्मे घराकडे घेऊन गेले, असं माझ्या कार्यकर्त्यांनी म्हणू नये. म्हणून मी कोणत्या पक्षाकडून उभा राहिला नाही. भारतीय जनता पार्टीनं माझ्या विरोधात या ठिकाणी जो उमेदवार उभा राहिला होता त्याला किती पैसे दिले तुम्हाला माहिती आहे? काँग्रेसने किती पैसे खर्च केले तुम्हाला माहिती आहे? एका एका पक्षानं त्यांच्या उमेदवारांना या ठिकाणी पक्षनिधी म्हणून जवळजवळ 50 लाख रुपये दिले आणि स्वतः त्या ठिकाणी त्यांनीहून 50 लाख, कोणी 60 लाख, कोणी 70 लाख खर्च केले. आता एक 1.5 करोड रुपये, एक 2 कोटी रुपये अमोल पांढरे यांचा पराभव करण्यासाठी ज्या पद्धतीने त्यांनी खर्च केले, अगदी त्याच पद्धतीनं महाराष्ट्रातल्या अन्य मतदारसंघातही त्यांनी खर्च केलेले आहेत. एवढं काय होतं जिल्हा परिषदेमध्ये, एवढं काय त्या पंचायत समितीमध्ये की एक 2 कोटी तुम्ही खर्च करताय? तर त्या ठिकाणी आहेत गव्हर्नमेंट, गव्हर्नमेंटची सरकारी कामं. ही कामं त्यांना मिळवायची आहेत आणि त्या कामातून टक्केवारी उचलायची आहे. कोणाला 10% पाहिजेत, कोणाला 20% पाहिजेत, कोणाला 30% पाहिजेत, कोणाला 40% पाहिजेत, कोणाला 50% पाहिजेत, कोणाला 60% पाहिजेत. आणि हे सगळे पैसे मिळवल्यानंतर पुन्हा त्यांना विधानसभेच्या निवडणुका लढायच्या आहेत, पुन्हा जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढायच्या आहेत. म्हणजे सत्तेतून पैसा मिळवायचा आहे आणि पैशातून पुन्हा सत्ता मिळवायची आहे. आणि त्यासाठी त्यांची ही धडपड चालू आहे. आणि आमची धडपड कशासाठी चालू होती? अमोल पांढरे काय खान माफिया, भूमाफिया, लँड माफिया, तेल माफिया होता का? अमोल पांढरे काय शिक्षण सम्राट, दूध सम्राट, साखर सम्राट होता का? अमोल पांढरे काय वाळू चोर, चंदन चोर होता का? अमोल पांढरे काय लॉटरीचं सेंटर, व्हिडिओ पार्लर चालवत होता का? अमोल पांढरेची काय मटकाबुकी आहे का? बरं त्याला यातून हे काय मिळवायचं होतं का? मला काय दारू दुकान काढायचं होतं का? वाईन शॉपी टाकायची होती का? मला बेअर बार काढायचं होतं का? मला लॉटरीचं दुकान चालवायचं होतं का? मला व्हिडिओ पार्लर सुरू करायचं होतं का? मला कोणतं कॉन्ट्रॅक्ट मिळवायचं होतं का? काही नाही. मला फक्त धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी झाली पाहिजे, ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, या देशातलं संविधान वाचलं पाहिजे, ही लोकशाही टिकली पाहिजे, इथली मानवी मूल्य जोपासली गेली पाहिजेत, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता ही तत्व जी आहेत ती सर्वांनी अंगीकारली पाहिजेत, लोकशाहीचं सामाजिकरण झालं पाहिजे, लोकशाहीचं सौंदर्य आणखी वाढलं पाहिजे, विचारांची लढाई विचाराने केली पाहिजे, आपल्या महापुरुषांचे विचार सर्वांनी अंगीकारले पाहिजेत. थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर, महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांचं सार्वत्रिकरण झालं पाहिजे. हे विचार सर्वव्यापी झाले पाहिजेत, लोकव्यापी झाले पाहिजेत, अजून त्यातून एक चळवळ उभी राहिली पाहिजे, हा माझा विचार होता. पण हे सगळं गेलं बोंबलत, आणि आलं काय? आलं मताला कुणी किती रेट काढलाय ते. आणि लोक चर्चा करत होती सगळेजण
कोण म्हणतो ते मताला 1,000 काढले, कोण म्हणतो ते मताला 2,000 काढले, कोण म्हणतो ते कोणी 5,000 काढले, कोणी 10,000 काढले. म्हणजे मताला 10 आणि 5,000चा रेट या ठिकाणी सुरू होता. दुसऱ्या बाजूला ज्या बैलगाड्या आमच्या महाकुबाईच्या यात्रेला निघाल्या होत्या त्या प्रत्येक बैलगाडीला या ठिकाणी 10,000 रुपये दिले जात होते विरोधकांच्याकडून. मग त्यात एकटा कुठला पक्ष नाही, सगळेच पक्ष. मायाक्का देवीच्या यात्रेला चिंचणीला जाणाऱ्या बैलगाड्यांना प्रत्येकी 10,000 आणि टेम्पोला प्रत्येकी 25,000 रुपये. काय विचार होते त्यांचे. यांच्या विचारांचं, यांच्या मेंदूचं खरं तर कुठेतरी इंग्लंड अमेरिकेमध्ये प्रदर्शन भरवलं पाहिजे आणि त्याला तिकीट लावलं पाहिजे. आणि यांच्यावरती ही का वेळ आली म्हणून ज्यावेळेस मी त्यांना विचारलं तर त्यांनी मला सांगितलं आम्ही काहीच केलं नाही, आम्ही 4 कामं केली तर आमच्यावरती ही वेळ आली नसते. आणि आम्ही कामं केली नाहीत त्यामुळे आम्हाला लोक गावात येऊ देत नाहीत, आम्हाला मतदान करत नाहीत, गेलं तर आमच्या गाडीवरती दगडफेक करतात, आम्हाला हाकलून देतात. आणि त्यामुळं त्यांनी आमच्या गाडीवरती दगडफेक करू नये, आम्हाला गावातून हाकलून लावू नये, आम्हाला शिव्या घालू नयेत, आम्हाला जाब विचारू नयेत, आम्हाला प्रश्न विचारू नयेत, आमच्या अंगावरती त्यांनी येऊ नये म्हणून आम्ही त्यांचं तोंड बंद करतोय आणि त्यांच्या तोंडामध्ये नोटा कमतोय. कितीच्या नोटा कमतोय? 500 रुपयाच्या. 500 रुपयात गाढव तर येते का हो? गाढव 500 रुपयात गाढव येतं? 500 रुपयात कुठेही गाढव येत नाही. गाढवाची किंमत देखील आज 50,000च्या पुढे गेलेली आहे. चांगलं क्वालिटीचं गाढव घ्यायला गेलं ना त्याची किंमत 1,00,000-1.5 लाख रुपयाच्या पुढे गेलेली आहे. अरे गाढव देखील 500 रुपयात येत नाही. आणि त्या 500 रुपये मधली तुमच्या घरातली तुम्ही 4 माणसं विकता, 4 माणसं विकता, 4 मतं विकता, 4 मतं विकता, माणसं विकता घरातली 500 रुपये मध्ये. अरे बाप रे, काय दिवस आले वाईट, किती वाईट वेळ आहे. एका बाजूला 500 रुपयात गाढव मिळत नाही हे कटू सत्य असताना, वास्तव असताना आम्ही मात्र 500 रुपयात आमचा स्वाभिमान विकतो, आमचा आत्मसन्मान विकतो, आमचा अभिमान विकतो, आमचं अस्तित्व विकून टाकतो, आमच्या अस्मिता विकून टाकतो फक्त 500 रुपये. एक दारूची क्वार्टर दिल्यानंतर तुम्ही भांगडा डान्स करता गावात दारू पिऊन. एक चिकनची प्लेट, त्याच्यावरती तुमच्या मुलाबाळाचं भविष्य तुम्ही विकून टाकता, खराब करता. आमच्यासारखा पत्रकार चालत नाही तुम्हाला. 35 वर्ष अमोल पांढरेनं या समाजासाठी देह झिजवला, संघर्ष केला, कष्ट केले, रात्रीचा दिवस केला, हाडाची काढ केली, रक्ताचं पाणी केलं, जीवाचं नाव शिवाय ठेवून लढलो, लोखंडाचे चणे खाल्ले या समाजासाठी. समाजानं मला काय दिलं? समाजानं? अरे तुम्ही हसताय माझ्यावरती, हसताय अमोल पांढरेला मतं किती पडली म्हणून. तुम्ही माझ्यावरती हसत नाही भावांनो, तुमच्या मुलाबाळांचं जे भविष्य आहे ना त्या भविष्यावरती हसताय. माझं काय जाणार आहे? मी पत्रकार आहे, हे जॅकेट घालून बसलोय बातम्या करायसाठी, माझं म्हणणं मांडायसाठी. आलो तिथून मी कोल्हापूरला, आता माझं काम, आता मी घरात बसलोय माझ्या निवांत एकदम. बरोबर, मी तुमच्या प्रत्येक प्रश्नासोबत होतो, मी तुमच्या प्रत्येक अडी अडचणीमध्ये होतो, मी तुमच्या प्रत्येक संकटामध्ये होतो, मी तुमच्या पाठीशी हिमालयाप्रमाणे ठाम उभा होतो, मी तुमच्या विकास कामांसोबत होतो. त्यावेळेस विरोधक कुठे होते? माझ्या विरोधात कोण उभा राहणार आहे हे तुम्हाला माहित होतं? माहित सुद्धा नव्हतं. त्यावेळेस ते तुमच्या सोबत नव्हते. तुम्हाला दवाखान्यात न्यायचं असेल, तुमचं पंचायत समितीचं काम असेल, तुमचं जिल्हा परिषदेचं काम असेल, तुमचं कलेक्टर ऑफिस मधलं काम असेल, तुमचं मंत्रालयातलं काम असेल, तुमचं बदलीचं काम असेल, तुम्ही अमोल पांढरेला सांगत होता. का तर तुमच्या महाराष्ट्रात सगळीकडे ओळखी आहेत आणि साहेब आमचं एवढं काम करा. आणि त्या बदल्यात कोणीही या महाराष्ट्रातला माईचा लाल त्यानं सांगा अमोल पांढरेनं माझा चहा पिला म्हणून, किंवा अमोल पांढरेनं माझ्याकडून 10 पैसे घेतले म्हणून, या समाजकारणातून आणि राजकारणातून मी तडीपार होतो, हद्दपार होतो, पुन्हा तुमच्या आयुष्यात तुमच्या समोर कधी येणार नाही. पदरमोड करून, पदरचा वेळ,
पैसा श्रम खर्च करून मी संघर्ष करतोय आणि तुम्ही मला मतदान करत नाही का? माझ्याकडे द्यायला तुम्हाला काय नाही म्हणून, माझ्याकडे द्यायला तुम्हाला काय नाही म्हणून, 1,000-500 रुपये माझ्याकडे नाहीत म्हणून. घरटी एका घरात समजा 1 मत आहे त्याला 1,000, 2 मत आहे त्याला 2,000, 4 मत आहे त्याला 4,000 आणि जिथं 5 मत आहेत त्या घरामध्ये 10,000 रुपये. अरे कुठून येऊन ठेवली लोकशाही? कुठून येऊन ठेवला विवेक? ते आमचे पवन करवर पवन करवरनं हाडाची काढे केली म्हणतोय मी अमोल पांढरं. हाडाची काढ नाही केली, हाडं मोडून घेतली या समाजासाठी, हाडं मोडून घेतली. हात मोडले, पाय मोडले, डोकं फोडलं त्याचं बिचाराचं. त्या पवन करवरचा तुम्ही पराभव करताय, पवन करवरचा तुम्ही पराभव करताय. अरे गणेश केसकर, गणेश केसकर अवघड आहे, अवघड आहे. गणेश केसकरचा तुम्ही कसा काय पराभव करू शकता? ज्यानं आणि कोणत्या तोंडानं तुम्ही म्हणू शकता की धनगरांना एसटी आरक्षण मिळालं पाहिजे? गणेश केसकर हा पराभव करण्याचा विषय, अमोल पांढरे हा पराभव करण्याचा विषय. अमोल पांढरे लढला, गणेश केसकर लढला, पवन करवर लढले. का लढले? आम्ही डोक्यावर पडलो होतो म्हणून, आम्हाला वेळ लागलं होतं म्हणून, आम्ही मूर्ख आहे म्हणून, आम्ही नालायक आहे म्हणून, का आमच्याकडे पैसे लय झाले होते म्हणून? पवन करवर याच्यावरती जोरदार हल्ला झाला. धनगरांच्या प्रश्नावरती लढत होता, ओबीसींच्या प्रश्नावरती लढत होता आणि ओबीसींच्या प्रश्नावरती लढता लढता त्याला त्या ठिकाणी विरोधकांनी पायाखाली घेऊन तुडवलं. त्याच्या छातीच्या बरकड्या तोडल्या, हात तोडले, हात मोडले, पाय मोडले, डोक्यात रॉड मारले. बेचारा 2 महिने हॉस्पिटलमध्ये. कुणासाठी? कुणासाठी संघर्ष करतोय? तुमच्यासाठी. आणि तुम्ही त्याला एक फुकट चमत. अरे किती दिवस राहणार होते रे तुमच्याकडे ते 500 रुपये? किती दिवस राहणार होते? किती दिवस? आज कोण येतंय का तुमच्या दारात 1,000 घ्या 2,000 द्या म्हणून, घ्या म्हणून? आज कोण येतंय का चपटी घेऊन? आज कोण येतंय का चिकनची प्लेट घेऊन? आज कोण येतंय का धाब्यावर चला म्हणून? आज कुणी येत नाही. आणि तुम्ही जर त्यांच्या दारात गेला ना, तुम्हाला पायतानानं मारते, पायतानानं. कोल्हापुरी भाषेत कोल्हापुरी पायतान सांगतो तुम्हाला मी, कोल्हापुरी पायतानानं मारते. तुमची लायकी, तुमची इज्जत हे आहे. लढणाऱ्या पवन करवरला ज्यानं साक्षात मृत्यूच्या जबड्यामध्ये हात घातला, मृत्यूच्या जबड्यामध्ये हात घालून ज्यानं काळाचे दात मोजले, मृत्यूच्या जबड्यामध्ये उडी टाकून त्यानं मृत्यूचे ही दात मोजले. त्या पवन करवरला तुम्ही पाडता, पराभव करता आणि वर म्हणता तुम्ही त्याला 300 मतं मिळाली. अरे कुठे फेडाल हे पाप? काय त्याला आई वडील नाहीत? काय त्याला बायका पोरं नाहीत? काय त्याला करिअर नाहीये? काय त्याला संसार नाहीये? पण तो लढला. त्या पवन करवरचा तुम्ही पराभव केला. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला, लाज, लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. थुकतो तुमच्या जिंदगीवरती, तुमच्या जिंदगीवरती. पवन करवरचा पराभव केला रे तुम्ही. दुसरी गोष्ट, गणेश केसकर काय केलं नाही त्यानं तुमच्यासाठी? काय केलं नाही त्या गणेश केसकरनं? पंढरपूरमध्ये 17 दिवस त्या ठिकाणी आंदोलन करत होता. कशासाठी? तुमच्या मुलाबाळांच्या भविष्यासाठी, समाजाच्या अभिमानासाठी, स्वाभिमानाच्या अस्तित्वासाठी, स्वाभिमानाच्या या लढाईमध्ये तो लढत होता. तुम्ही त्याचाही पराभव केला. अरे धनगर, बोगस धनगर दाखले रद्द व्हावेत, बोगस धनगर दाखले रद्द व्हावेत म्हणून ज्यानं भर पावसामध्ये धरणं धरलं, ज्यानं छत्रपती संभाजीनगर पर्यंत या ठिकाणी मजल मारली, प्रस्थापितांच्या छताडावरती पाय ठेवून उभा राहिला आणि धनगर दाखले रद्द करून घेतले. तुमचा मेलेला लढा पुन्हा जिवंत केला. त्याचा तुम्ही पराभव करता, पराभव. आणि निर्लज्जपणे पोस्ट करता. बीजेपीने एवढे निवडून आणले, बीजेपीने तेवढे निवडून आणले. निर्लज्जपणे.
हे जे बीजेपीने निवडून आणलेले लोक आहेत ना, हेच धनगर एसटी आरक्षण लढाईमधले सर्वात मोठे अडथळे आहेत, सर्वात मोठे अडसर आहेत. हे क्रांतीच्या परिवर्तनाच्या लढाईमधले तुमचे दुश्मन आहेत. व्यवस्था, संपूर्ण व्यवस्था परिवर्तनाच्या लढाईमधले ते दुश्मन आहेत. लिहून ठेवा माझ्याकडून. आज नाही 10 वर्षांनी सांगा. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी बारामतीमध्ये सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावू. अरे त्या पक्षावरती तुम्ही बहिष्कार टाकायला पाहिजे होता. त्या पक्षाचा झेंडा तुम्ही हातात धरायला नाही पाहिजे होता. त्या पक्षाला तुम्ही मतदान करायला नाही पाहिजे होतं. पण तुम्ही वोट टाकताय. भाजपातनं एवढे निवडून आले, भाजपातनं तेवढे निवडून आले. म्हणून मी म्हणालो की ज्यावेळेस आपण लढाई लढत असतो, त्यावेळेस लढाई लढत असताना तुमच्या हातामध्ये दिलेली शस्त्र तुम्हाला कुणी पुरवली आहेत, ती कुणी दिलेली आहेत, याचा पहिला विचार केला पाहिजे. तुमच्या लढाईमध्ये तुम्हाला दिलेली ही शस्त्र भारतीय जनता पार्टीनं दिलेली आहेत, बीजेपीनं दिलेले आहेत. जी बीजेपी तुमच्या आरक्षणाच्या विरोधात आहे, संविधानाच्या विरोधात आहे, लोकशाहीच्या विरोधात आहे, मानवी मूल्यांच्या विरोधात आहे, आणि त्यांचे हत्यारे घेऊन, ती शस्त्र घेऊन या ठिकाणी तुम्ही धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणीची लढाई लढताय. म्हणजे झेंडाही त्यांचा, दांडाही त्यांचा, शस्त्रही त्यांची, पैसाही त्यांचा, साधनही त्यांची, विचारही त्यांचा, उच्चारही त्यांचा, आचारही त्यांचा. मनगट तरी धनगराचं पाहिजे होतं, ते पण भारतीय जनता पार्टीचं, ते पण आरएसएसचं. कसं मिळणार रे तुम्हाला आरक्षण? किमान मनगट तरी धनगराचं पाहिजे. आणि म्हणून अमोल पांढरे या निवडणुकीमध्ये धनगराचं मनगट घेऊन लढला. नुसता लढला नाही तर तो भिडला. आणि सगळ्या जगानं पाहिलं काय, दंडाशी दंड भिडताना, नवा इतिहास घडताना पाहिला पाहिला अमोल पांढरे मी या समाजासाठी लढताना, दंडाशी दंड भिडताना मी लढलो समाजासाठी. बाकी कोण नाही लढलं. गणेश केसकर लढला समाजासाठी, बाकी कोण नाही लढलं. पवन करवर लढला. आणि असे आमच्यासारखे जे रस्त्यावरती उतरून आंदोलन करणारे कार्यकर्ते आहेत, ते समाजासाठी लढतायत. जिनका सहारा लेंगे उनका इशारा सहन करना पडेगा. कळालं ना? तुमच्या आरक्षण चळवळीला, तुमच्या एसटी आरक्षण अंमलबजावणी आंदोलनाला जर भारतीय जनता पार्टी पैसा पुरवत असेल, एखादा शिक्षण सम्राट, दूध सम्राट, साखर सम्राट पैसा पुरवत असेल, तर तुमची चळवळ यशस्वी होऊ शकत नाही. त्यासाठी संघटना आपली असावी लागते, सामर्थ्यही आपलं असावं लागतं, विचारही आपला असावा लागतो, उच्चारही आपला असावा लागतो, आचारही आपला असावा लागतो, झेंडाही आपला असावा लागतो, दांडाही आपला असावा लागतो, नेताही आपला असावा लागतो. तो समाजातनं पुढे आलेला पाहिजे, पक्षानं लादलेला नको. कोणत्या तरी, मग तो काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल, त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही. आणि मग मला लोक म्हणत होते की अमोल पांढरे तुम्ही धनगर एसटी आरक्षणाच्या मुद्द्यावरती का निवडणूक लढताय, तुम्हाला बाकीचे लोक जे आहेत ते कसे मदत करणार आणि तुमचा पराभव होईल. अरे मला पराभव होणार आहे हे अगोदरच माहित होतं. पराभव होणार आहे हे मला अगोदरच माहित होतं. का तर मला तुमची लायकी माहित आहे काय आहे, तुमची कुवत माहिती आहे, तुमची झेप माहिती आहे, तुम्ही काय करू शकता ते बी मला माहिती आहे. मी आवाहन केलं होतं, अमोल पांढरे यांनी सगळ्यांसाठी केलं, त्याच्यासाठी जरा करण्याची वेळ आलेली आहे, थोडंफार करा. तुम्ही केलं नाही केलं, अनेकांना घडवलं. आज माझ्या खिशामध्ये पैसे नाहीत, मला माहित आहे ना, मला माझ्याकडे पैसे नाहीत आणि मी निवडणूक लढू शकत नाही. पण काही वर्षापूर्वी आदरणीय माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्याकडे देखील पैसे नव्हते. ते माननीय महादेवरावजी जानकर साहेब माझ्याच घरामध्ये येत होते राहायला 6-7 वर्ष. सुरुवातीला माझ्याकडेच यायचे. हाच अमोल पांढरे लोकांच्याकडून रुपया पै गोळा करून त्यांना देत होता. हाच अमोल पांढरे. 25 वर्ष जानकर साहेबांच्या सोबत मी राहिलो, कष्ट केलं. त्यांच्याकडेही पैसे नव्हते, पण त्यांना आम्ही ती साधनं पुरवली. मी काय दिलं ते सांगणं इतका मी निर्लज्ज नाहीये, मी नालायक नाही, मी मूर्ख नाहीये.
पण एक गोष्ट सांगतो की आदरणीय माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्यासोबत मी चालत फिरलो. आदरणीय जानकर साहेब यांना सायकलवरती घेऊन फिरलो. आदरणीय जानकर साहेब यांना टू व्हीलर वरती घेऊन फिरलो. आणि ज्यावेळेस मला वाटलं की आता आपल्या जानकर साहेबांना आपल्याला फोर व्हीलर द्यायला पाहिजे, 4 चाकी गाडी द्यायला पाहिजे, त्यावेळेस याच अमोल पांढरेनं आरेवाडीचे पैलवान श्रीयुत दगडू हजारे यांच्या मदतीनं आदरणीय जानकर साहेबांना या महाराष्ट्रात नव्हे जगात पहिल्यांदा 4 चाकी गाडी दिली. स्कॉर्पिओ ज्यावेळेस शोरूमला पण ती दिसत होती फक्त चित्रा टीव्हीवरच्या जाहिरातीमध्ये, त्यावेळेसची ती सगळ्यात मोठी गाडी म्हणजे इम्पोर्टेड गाडी म्हणतात ना, ती तशी होती. त्या आदरणीय जानकर साहेबांना आम्ही लोकांच्याकडून रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 50, 100 रुपये गोळा करून, 500, 1000 रुपये गोळा करून या ठिकाणी आम्ही गाडी दिली. आणि आदरणीय जानकर साहेबांना आम्ही गाडी दिली 4 चाकी. त्याचा कार्यक्रम ठेवला होता आम्ही विट्यामध्ये, खानापूर आटपाडी मधलं जे विटा शहर आहे ना, त्या विट्यामध्ये. इतिहास साक्षी आहे, सगळ्या जगाला माहिती आहे अमोल पांढरे यांनी जानकर साहेबांच्यासाठी, या यशवंत सेनेसाठी काय काय केलेलं आहे, या राष्ट्रीय समाज पक्षासाठी काय काय केलेलं आहे. आम्ही आदरणीय जानकर साहेबांना ज्यावेळेस गाडी दिली 4 चाकी, त्यावेळेस आम्हाला वाटलं नव्हतं की पुढे जाऊन हा नेता आमचा हेलिकॉप्टर मधून फिरेल. आणि आज आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब आमचे हेलिकॉप्टर मधून फिरतायत. माझं ऊर अभिमानानं भरून येते. आज आदरणीय जानकर साहेब विमानातून फिरतायत. अमोल पांढरेला अभिमान वाटतोय. मला का अभिमान वाटतोय की कधी काळी याच माणसाकडं 1 रुपया देखील नव्हता आणि या माणसाला अमोल पांढरे पै गोळा करून पैसे देत होता. मुंबईहून कोकळ्याला आल्यानंतर त्यावेळेस एसटीला 150 रुपयाचं तिकीट होतं. ते जानकर साहेबांच्याकडे 150 रुपये सुद्धा नसायचे. अनेकांच्या पाया पडायचो. लोक मला म्हणायचे, अरे तुझा नेता एवढं मोठं बोलतोय, पंतप्रधान होणार म्हणतोय आणि एसटीला गाडी खर्चाला का महाग आहे, जरा हलकं बोलायला सांग, जरा खालचं बोलायला सांग, जरा पटायचं काय जरी बोलायला सांग. पण त्यावेळेस मी त्यांना सांगायचो, जे जे म्हणून या पृथ्वी तलावरती भव्य दिव्य आहे, या पृथ्वी तलावरती जे जे म्हणून भव्य दिव्य आहे त्याची आम्हाला ओढ आहे. आणि ओढ ही जपण्यासाठीच माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांची ही मुहूर्त मेढ आहे. जे जे अशक्य आहे ते ते शक्य करणे हाच मिस्टर महादेव जानकर यांचा धर्म आहे. अशक्य हा शब्द माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या डिक्शनरीमध्ये लिहिलेला नाही. आज मला त्या गोष्टीचा आनंद आहे की आदरणीय जानकर साहेब कृषी मंत्री झाले, मत्स्य विकास मंत्री झाले, पशुसंवर्धन मंत्री झाले, 3 विभागाचे ते कॅबिनेट मंत्री झाले. आनंद आहे मला त्या गोष्टीचा की एकेकाळी या माणसाकडे देखील पैसे नव्हते, एसटीचं तिकीट काढायला पैसे नव्हते. आज ज्या माझ्यावरती हसतायत ना, अरे त्यांना हा इतिहास माहित नाही. अमोल पांढरे खोदा, अमोल पांढरे खोदा त्यामध्ये कष्टाचा डोंगर दिसेल. अमोल पांढरे खोदा त्यामध्ये क्रांतीचं कुळ आणि क्रांतीचं मूळ दिसेल. अमोल पांढरेला खोदा म्हणजे त्यामध्ये व्यवस्था परिवर्तनाचं कुळ आणि मूळ दिसेल. अमोल पांढरेला खोदा म्हणजे त्यामध्ये तुम्हाला नवनिर्मिती दिसेल. अमोल पांढरेला खोदा म्हणजे त्यामध्ये धनगर दिसेल, ओबीसी दिसेल, बहुजन समाज दिसेल. आज जे नेते फिरतायत ना महाराष्ट्रामध्ये, ते बाळूत्यात होते ज्यावेळेस अमोल पांढरे आझाद मैदान शिवाजी पार्क गाजवत होता. बाळूत्यात होते, बाळूत्यात. त्या सगळ्यांच्यासाठी मी केलेलं आहे, पण माझ्यासाठी कोण आला नाही, माझ्यासाठी कोणी आला नाही, त्याचं मला वाईट वाटतंय. कुठं होते, कुठं होते? यांना धनगराचा ध या पट्ट्याने शिकवलाय, चळवळीचा च मी शिकवलाय. म्हणून म्हणतोय की ज्यावेळेस आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब यांच्या सोबत मी फिरत होतो त्यावेळेस जानकर साहेबांच्या खिशात पण पैसे नव्हते. पण आज हा माणूस महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्या इतपत सक्षम झालेला आहे, त्याचा मला आनंद आणि अभिमान वाटतोय. या देशाचा पंतप्रधान होण्या इतपत सक्षम झालेला आहे, त्याचा मला आनंद आणि अभिमान वाटतोय. छोट्या छोट्या माणसाने इतिहास घडवलाय. माझ्याकडे पैसे नाहीत म्हणून माझे टिंगल करताय काय? अरे माझ्याकडे पैसे नाहीत, पण आज जे तुमच्याकडे, तुमच्या नेत्यांच्याकडे जे पैसे आहेत का नाही, त्याची सुरुवात या पट्ट्याने केलेली आहे. त्याचं मानसिक समाधान घेऊन मी मरणार आहे. लक्षात घ्या, मी काय नाही झालो तरी चालेल. अनेकांना घडवलं, अनेकांना वाढवलं, पण माझ्यावरती रडण्याची वेळ आली का? तर मला कोणी मदत केली नाही म्हणून. तुमचं सगळं गेलं. तुमच्या चटईच्या घड्या घातल्या, तुमच्या अंतरुण पांघरुणाच्या घड्या घातल्या, तुम्हाला अंडरपॅन्ट घेऊन दिली, तुम्हाला बनियान घेऊन दिलं, तुमच्या पायातले शूज घेऊन दिले, सगळे केलं. तुमच्यासाठी 4 चाकी गाडी घेऊन दिली, तुम्हाला पक्षाच्या उमेदवाऱ्या दिल्या, तुम्हाला पक्षाची तिकीट दिली मी, आणि मला तुम्ही जिल्हा परिषदचं तिकीट दिलं नाही. यार वाईट आहे, अत्यंत वाईट आहे.
कसा होणार समाजातला कार्यकर्ता मोठा? आज आदरणीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी जेवढे कार्यकर्ते निर्माण केले या समाजामध्ये, तेवढेच कार्यकर्ते महाराष्ट्रात फिरतायत. त्यांच्यानंतर कार्यकर्ते कुणी तयार केले त्याचं मला नाव सांगा. आणि ते आता तयार पण होऊ शकत नाहीत. कारण जर अमोल पांढरे यांना तयार केलं माननीय महादेवरावजी जानकर साहेब यांनी, हे मी मान्य करतो, एकदा नाही मी 1000 वेळा सांगितलेलं आहे. आदरणीय जानकर साहेबांनी मला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं म्हणून मी महाराष्ट्राला माहीत झालो. पण त्या अमोल पांढरेचा पराभव करण्यासाठी त्याच्या मतदारसंघामध्ये येऊन प्रत्येक घरामध्ये 1000, 2000, 5000, 10000 तुम्ही वाटताय. त्या अमोल पांढरेचा पराभव करण्यासाठी प्रत्येक बैलगाडीला 10000 देताय. त्या अमोल पांढरेचा पराभव करण्यासाठी प्रत्येक टेम्पोला तुम्ही 25000 देताय. त्या अमोल पांढरेचा पराभव करण्यासाठी तुम्ही त्याच्या विरोधात भाषणं ठोकताय. मग माझा पैरा कधी फेडणार आहे हा माझा प्रश्न आहे. माझा प्रश्न काय ते समजून घ्या. माझा पैरा कधी फेडणार? मी तुम्हाला मदत केली, तुम्हाला मोठं केलं, प्रत्येकाला मी मोठं केलंय. मग माझा पैरा फेडणार आहे की नाही? का हे बैल असंच राबवून राबवून मारणार आहे ते सांगा. एक साधा शेतकरी असतोय, आपण सगळेजण शेतकरी बांधव आहोत, आपल्याला ती पार्श्वभूमी आहे, बरोबर? म्हणून मला या ठिकाणी एक सांगायचं आहे की जेव्हा आपण पैरा करतो त्यावेळेस मशागतीसाठी एकमेकांच्या शेतात जातो. अमोल पांढरे बरोबर तुम्ही कसं वागलात हा प्रश्न तुम्ही तुमच्या मनाला विचारा. अमोल पांढरे यांनी तुमच्यावरती अनंत कोटी उपकार केले, पण तुम्ही अमोल पांढरेचा पैरा फेडला नाही? फेडला. अरे तुम्ही त्याला एक साधा फोन सुद्धा केला नाही, एक फोन, आणि माझा फोन उचलला पण नाही. मला मदत पण केली नाही. मला मदत सर्वसामान्य छोट्या छोट्या कार्यकर्त्यांनी केली. म्हणून ही अभिमानाची आणि स्वाभिमानाची लढाई आहे आणि आम्ही ती लढणार. या ठिकाणी आदरणीय कालिदास गाडवे साहेब आहेत. कालिदास गाडवेंची मी सांगलीमध्ये जाऊन या ठिकाणी मुलाखत घेतली होती. राष्ट्रीय समाज पक्षाचे कॅन्डिडेट त्या ठिकाणी उभे होते महानगरपालिकेला. त्यांच्याकडे एक तो मुद्दा मांडतो की राष्ट्रीय समाज पक्षाची उमेदवारी अमोलदादा तुम्ही घेतले सर, तुम्हाला आणखीन मतं मिळाली असते, असं त्यांनी या ठिकाणी मला बऱ्याच जणांनी फोन केला, कमेंट केलं. त्यांना मला हे या ठिकाणी समजावून सांगायचं की आदरणीय कालिदास गाडवे सर आणि बंडू डोंबाळे सर यांना निवडणूक ज्या दिवशी जाहीर झाली होती त्या दिवशी पहिला फोन केला होता की सर, डबळापूरची जागा तुम्ही सोडवून घ्या आणि मला ती जागा द्या. पण राजकीय वाटाघाटीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाची देखील फसवणूक झाली. महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी राष्ट्रीय समाज पक्षाला जागा सोडली नाही आणि राष्ट्रीय समाज पक्षाला जागा सोडली नसल्या कारणानं जतमध्ये महाविकास आघाडी देखील मातीत गेली, चुलीत गेली. एकही सीट निवडून आलं नाही, कारण त्यांना राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद नाही असं वाटलं होतं. अरे स्वतः अमोल पांढरे तयार होता ना लढायला. अमोल पांढरे तयार होता ना राष्ट्रीय समाज पक्षातून लढायला. द्यायची होती त्याला ही जागा, पण काँग्रेस राष्ट्रवादीची जी महाविकास आघाडी होती जतमध्ये त्यांनी ती जागा दिली नाही. आणि त्यामुळं राष्ट्रीय समाज पक्षाला मी अजिबात दोष देत नाही, पण एका गोष्टीची खंत वाटते की त्यांनी माझ्या प्रचारामध्ये उतरायला पाहिजे होतं, माझ्या बाजूने या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा राहायला पाहिजे होतं, पण ते उभे राहिले नाहीत. असो, काय त्यांचं जे काय असेल ते. पण आता काय झालं की आज मी निवडणूक हरलो नाही, तर आज माणुसकी हरलेले आहे. अमोल पांढरे यांचा पराभव झाला नाही, माणुसकीचा पराभव झालेला आहे. आम्ही उभा राहिलो तेव्हा आमचा एकच गुन्हा होता, तो म्हणजे आम्ही तुमच्यासारखे सर्वसामान्य होतो. आणि निवडणुकीच्या मैदानात हाच गुन्हा कदापि माफ होत नसतो. सर्वसामान्य माणसं लोकांना आवडत नाहीत. गरीब गरिबाचं ऐकत नाही, गरीब गरिबाचं ऐकत नाही, म्हणून तर सगळा प्रॉब्लेम झालाय. ही सगळी जी बजबजपुरी झालेली आहे, हा सगळा घोळ झालेला आहे, हा कशामुळे झालेला आहे तर गरीब गरिबाचं ऐकत नाही. मी वारंवार बोंबलून सांगत होतो तेल घालून, काय म्हणून, गरीब गरीब एक होऊ, सत्ता आपल्या हाती घेऊ. पण गरीब गरिबाचं ऐकायला तयार नाही.
दुर्दैव काय माहितीये का, गरिबांना काय वाटतंय ते उंट चारा खात असताना त्याची फटाळकी असते बघ, ती अशी सारखी डोमकळत असते, हलत असते अशी, आणि बाजूला 4 कुत्री उभारलेली असते ते, आणि त्या कुत्र्यांना काय वाटत असते, ते हलून हलून तुटतंय कधीतरी आणि खाली पडते, आणि ते तुटून खाली पडले की आपण ते काय करू, खाऊन टाकू. पण ती फटाळकी काय तुटत नाही, त्या कुत्र्यांना काय मिळत नाही. गरिबांची अवस्था अशी झालेली आहे. मी पण गरीबच आहे, मी पण गरीबच आहे, पण ती गरिबांची आशा लय वाईट, फटाळकी तुटल आणि खाली पडेल. गरीब गरिबाचं ऐकायला तयार नाही, गरीब गरिबाजवळ यायला तयार नाही, आणि म्हणे गरिबाचं काहीतरी करा, गरिबाचं काहीतरी करा. आता काय करू गरिबाचं, मी बी गरीबच आहे ना, मी तर दारिद्र्यरेषेखाली आहे. माझ्या घरावरती पत्रे नाहीत आज देखील, दारिद्र्यरेषेखाली आहे. बघा, श्रीमंत कितीही लांबचा असला, श्रीमंत कितीही लांबचा असला तर आपण दुसऱ्याला पटवून देतो तो आमचा जवळचा पाहुणा आहे म्हणून. श्रीमंत कितीही लांबचा असला तर तो पटवून देतो, तो आम्हाला चुलता लागतोय, तो आम्हाला मामा लागतोय, तो आम्हाला काका लागतोय, आमचं त्यांचं लय जवळचं संबंध आहे, ते आमचे त्यांचे अनेक वर्षापासूनचे संबंध, म्हणजे त्याच्याबरोबर नातं जोडायचा प्रयत्न करतोय श्रीमंताबरोबर. आणि गरीब कितीही जवळचा असला, गरीब श्रीमंत कितीही लांबचा असला तरी, आणि जरी तो ओळख देत नसला तरी देखील तो किती आमच्या जवळचा आहे आपण दुसऱ्याला पटवून देत असतो. पण दुसऱ्या बाजूला गरीब कितीही जवळचा असला तरी आपण काय सांगतो, त्यांचं ना आमचं जमत नाही, त्यांचं ना आमचं जमत नाही. तसं अमोल पांढरेचं ना आमचं जमत नाही. का तर अमोल पांढरे गरीब आहे. मग तुमचं जमतो कुणा संग, तुमचं जमतो कुणा संग, श्रीमंतांसंग. अमोल पांढरे संग नाही जमत, अमोल पांढरे नाही चालत. ठीक आहे, काय अडचण नाही. म्हणून आमचा एकच गुन्हा होता, तो म्हणजे आम्ही तुमच्यासारखे सर्वसामान्य होतो, आणि निवडणुकीच्या या मैदानात हाच गुन्हा माफ होत नसतो. सर्वसामान्य असणं हा गुन्हा आहे. त्यासाठी निवडणुका लढण्यासाठी आता असामान्य झालं पाहिजे. आणि असामान्य होण्यासाठी काय करावं लागेल, तर असामान्य होण्यासाठी तुम्हाला खान माफिया, भूमाफिया, लँड माफिया, तेल माफिया व्हायला पाहिजे. तुम्हाला चंदन चोर, वाळू चोर व्हायला पाहिजे. तुम्हाला शिक्षण सम्राट, दूध सम्राट, साखर सम्राट व्हायला पाहिजे. तुम्हाला लोकांच्या जमिनी बळकावता आल्या पाहिजे. तुम्हाला लोकांचे फ्लॅट बळकावता आले पाहिजे. तुम्हाला लोकांचे प्लॉट्स बळकावता आले पाहिजे. तर तुम्ही असामान्य. आणि हे जर करत नसाल तर सर्वसामान्य. मी सर्वसामान्य आहे म्हणून मी तुमच्यातला, आणि तुमच्यातला हा आहे, तुमच्यातला आहे, हाच माझा गुन्हा आहे. आणि म्हणून मी निवडून आलो नाही. माझा पराभव झाला नाही माझ्या बांधवांनो, तुमचा पराभव झालाय, तुमचा पराभव केलाय. पवन करवरचा पराभव झाला नाही, तुमचा पराभव झालाय. गणेश केसकरचा पराभव झालाय, तुमचा पराभव झालाय. आता लढणार कोण, कोण लढणार आता, जे आता निवडून दिले ते येतात का बघा, ते येतात का बघा निवडायला. अनेकदा राजकारणात एक लिखित कायदा चालतो, तो म्हणजे आपल्यापेक्षा कोणी पुढे जायचं नाही. गोरगरिबांनी निवडून येण्याची स्वप्न पाहिजे नाहीत, आणि जर कोणी आवाज काढला तर सेटलमेंट करून गप बसवायचं. त्यामुळे आज जो विषय साजरा होतोय, त्यामुळे आज जो विजय साजरा होतोय तो मतपेटीतून आलेला नाही, तर तो बंद दाराआडच्या सौद्यातून आलेला आहे. तो जनतेच्या कष्टावर नाही, तर जनतेच्या छताडावर ठेवलेल्या पायावरती उभा आहे. याचा अर्थ काय, बंद दाराआड सौदे झाले अमोल पांढरेला पाडण्यासाठी. अमोल पांढरे यांचा पराभव करण्यासाठी बंद दाराच्या आड जी सौदेबाजी झाली, त्यामुळे माझा पराभव झाला. तसाही मी विरोधकांना सांगत होतो की तुम्ही तुमचे मुद्दे घेऊन या, मी माझे मुद्दे घेऊन येतो. तुम्ही तुमची विकास कामं आणा, मी माझी विकास कामं आणतो. तुम्ही तुमचा विकासाचा अजेंडा आणा, मी माझा विकासाचा अजेंडा आणतो. तुम्ही तुमचं व्हिजन आणा, मी माझं व्हिजन आणतो. तुम्ही तुमचं मिशन आणा, मी तुमचं मिशन आणतो. पण ते यायला तयार नाही, ते यायला तयार नव्हते, कारण त्यांच्याकडे यातलं काहीच नव्हतं. त्यांच्याकडे होती ती फक्त दारू, आणि होता तो फक्त पैसा, आणि ते माझ्याकडे नव्हते. म्हणून माझा या ठिकाणी पराभव झाला. माझा पराभव घडवताना तुम्ही मला हरवलं, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यामुळे तुम्ही स्वतःची जी भीती आहे ती आता उघडी पाडली. त्यामुळे मला हरवण्यासाठी तुम्हाला षडयंत्र रचावी लागली. तुम्ही जरी मला हरवलं तरी एक गोष्ट लक्षात ठेवा, मायबाप मतदारांनो, मी आज पदावर नाही, पण मी आज तुमच्या प्रश्नांसोबत आहे. कारण खुर्ची मिळवण्यासाठी तुमच्या समोर वाकणारे, तुमच्या दुःखात
कधीही तुमच्यासोबत ताटमानेने उभे राहत नसतात. आज ज्यांनी सौदे करून सत्ता हाती घेतले ते आता पुढच्या पंचवार्षिक निवडणुकीतच तुम्हाला दिसतील. पण मी रोज तुमच्या सोबत आहे. आमचे मारुती जानकर आहेत बघा, आले आता मारुती जानकर यांचा पण मला फोन आला, कसं चाललंय, वातावरण कसं आहे. मी त्यांना सांगितलं वातावरण कसं आहे. मी त्यांना सांगितलं गणेश केसकर यांचा पराभव नक्की आहे, पवन करवर यांचा पराभव नक्की आहे, अमोल पांढरे यांचा पराभव नक्की आहे. तुम्ही जर उभारला तर तुमचा पण पराभव नक्की आहे. तुमचा पराभव नक्की का आहे, तर तुमच्याकडे मतदारांना देण्यासाठी काय नाही आहे. आज निवडणुका म्हणजे विचारांची लढाई राहिलेली नाही, त्या दारू, नोटा, गॅस सिलेंडर, साड्या आणि खोट्या आश्वासनांची बोली बनलेली आहेत. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळं ही शेवट नाही आहे, हा शेवट नाही आहे, ही सुरुवात आहे. आता राहिला प्रश्न, मला अनेक जण म्हणत होते की मी मगाशी जानकर साहेबांचं उदाहरण देऊन तुम्हाला सांगितलं की पैसे नसणारी माणसं, ज्यांची सुरुवात अमोल पांढरे पासून झाली, ज्यांना अमोल पांढरेनं चारचाकी गाड्या दिल्या, ती माणसं आज हेलिकॉप्टर मधून फिरतायत. उदाहरणार्थ माननीय माधवरावजी जानकर साहेब, ते आज विमानातून फिरतायत. अनेक नेत्यांना 2000 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या अमोल पांढरेनं हेलिकॉप्टर दिलं होतं. हेलिकॉप्टर कोणाकडून? ऍडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब यांच्याकडून. ऍडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेब यांना सांगून मी तुम्हाला हेलिकॉप्टर मधून फिरवलं. तो अमोल पांढरे, तो हा अमोल पांढरे ज्यानं तुम्हाला हेलिकॉप्टर मधून फिरवलं. अण्णारावजी पाटील साहेब यांनी, तुम्हाला माहित आहे, वंचित बहुजन आघाडीच्या प्रचार आणि प्रसारासाठी 2019 मध्ये विमान देखील उतरवलं होतं आणि हेलिकॉप्टर देखील उतरवलं होतं, लोकसभेच्या निवडणुकीसाठी पण आणि विधानसभेच्या निवडणुकीसाठी पण. आणि अण्णांना सांगून मी माझ्या समाजातल्या काही लोकांना हेलिकॉप्टर दिलं होतं. हेलिकॉप्टर ज्या अमोल पांढरेनं तुम्हाला हेलिकॉप्टर मधनं फिरवलं, त्या अमोल पांढरेच्या विरोधात तुम्ही प्रचार आणि प्रसार करताय. त्याला पाडण्यासाठी अरे काय बिघडलं असतं, काय बिघडलं असतं? एकटा अमोल पांढरे गेला असता सभागृहात, समाजाचे 4 प्रश्न मांडले असता, माझ्या गावच्या विकासाचे 4 प्रश्न मांडले असते, सर्वसामान्य गोरगरीब जनतेचे 4 प्रश्न मांडले असते. मी काही कोणाच्या विरोधात नव्हतो. माझं एक सिंगल स्टेटमेंट काढून दाखवा की अमोल पांढरे तुम्ही इथं चुकला आहात म्हणून, अमोल पांढरे इथं तुम्ही विरोधात भूमिका घेतली म्हणून. माझी भूमिका जी होती ती माझी भूमिका रखडलेल्या विकास कामांची होती. सरपंच म्हणून मी ज्यावेळेस काम करत होतो, त्यावेळेस काम करत असताना मला असं जाणवलं की अनेक जी विकास कामं आहेत, म्हणजे रस्ते असतील, शाळांच्या इमारती असतील, दवाखाने असतील, बाजारकट्टे असतील, ग्रामपंचायतीचे नवीन इमारती असतील, बहुउद्देशीय सभागृह असतील, क्रीडांगण असतील, व्यायामशाळा असतील, हे सगळं उभा करण्यासाठी आपल्याकडे जिल्हा परिषदेची सत्ता पाहिजे. आणि आपण जर जिल्हा परिषदेच्या सभागृहात गेलो तर त्या ठिकाणी ही सगळी विकास कामं जी आहेत ती करू शकू. आणि म्हणून सरपंच पदावरून पाय उतार झाल्यानंतर मी त्या विवंचनेत होतो की आता निवडणुका कधी लागतायत आणि आपण जिल्हा परिषदेच्या सभागृहात जाऊ. 2020 मध्ये मी सरपंच होतो, 21 ला मी पाय उतार झालो आणि 21 नंतर मी वाट बघत होतो की आता निवडणुका लागतील, मग निवडणुका लागतील, आत्ता लागतील, मग लागतील. पण दिवसामागून दिवस गेले, वेळ गेला, 5 वर्ष काही निवडणुकाच लागल्या नाहीत. आणि ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेस जे आरक्षण पडलं ते आरक्षण आमच्या जिल्हा परिषद मतदारसंघासाठी जनरल महिला पडलं. आणि मग माझा रस्ता जिल्हा परिषदेमध्ये जाण्याचा बंद झाला. मग मी माझ्या बायकोला म्हटलं की आता आपल्याला थोडा वेगळा निर्णय घ्यावा लागेल. तर ती म्हणाली काय, की मी म्हटलं तिला की तू वकील आहेस, तू हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतेस, कोल्हापूर सांगली न्यायालयात प्रॅक्टिस करतेस, पण तू आता या ठिकाणी निवडणुकीला उभी राहा. त्यावेळेस ती मला म्हणाली की आपलं कसं तरी चाललंय, बरं चाललंय, तुम्ही रोजच आज जालन्यात, उद्या बीडमध्ये, परवा दिवशी मुंबईत, तेरवा दिवशी पुण्यामध्ये असताय, जन्म गेला तुमचा फिरण्यामध्ये, चळवळीमध्ये, आणि आपण दोघ जण जर हे करायला लागलो तर आपलं घर कसं चालायचं, मुलं बाळ शिकतायत. तर त्यावेळेस मी त्याला सांगितलं की आपण या ठिकाणी 1 महिनाभरासाठी कोल्हापूरहून जतला जाऊ आणि आपल्या मतदारसंघात काम करू. आणि तिला कन्व्हिन्स करून, तिचं काउन्सिलिंग करून मी त्याला तयार केलं.
आणि त्या ठिकाणी आम्ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. आमची मुलं अक्षरशः म्हणजे मुलगा 10वीला आहे, मुलगी 6वीला आहे. मुलांची म्हणजे परीक्षा ज्या आहेत तोंडावरती 10वीच्या परीक्षा तर तुम्हाला माहिती आहे प्रॅक्टिकल वगैरे सुरू आहे. तरी देखील मुलांना आम्ही दोघांना इथं ठेवलं, वडिलांना इथं ठेवलं आणि त्यांच्यासाठी मेसचा डबा लावला. परीक्षेच्या काळामध्ये मुलांच्या सोबत आई वडील असणं किती गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे. तरी देखील आम्ही त्या ठिकाणी त्यांना सोडून मतदारसंघामध्ये राबलो, फिरलो आणि मतदारसंघाला एक सर्वोत्तम पर्याय देण्याचा प्रयत्न केला की एक पत्रकार आणि एक वकील हे समाजाला दिशा देऊ शकतात आणि विकास कामांना दिशा देऊ शकतात. त्यामुळं तुम्ही आम्हाला संधी द्या. पण तिथं वेगळंच सगळं सुरू झालं होतं. विकास कामांच्या वरती बोलायचं नाही, विकासावरती अजिबात बोलायचं नाही. बोलायचं फक्त पॅकेज किती येणार आहे, काँग्रेसच्या उमेदवाराने किती दिलं, राष्ट्रवादीच्या उमेदवाराने किती दिलं, भाजपाच्या उमेदवाराने किती दिलं, शिवसेनेच्या उमेदवाराने किती दिलं, यावरती बोलायचं. आणि बांधवांनो तुम्हाला सांगतो की जे गावातले जे ठीक आहेत म्हणजे सरपंच, सोसायटीचे चेअरमन, माझे माझे सदस्य अतिशय वाईट. अरे बाप रे, ह्यांना एरवी कोण कुत्रही खात नाही, ह्यांना गावाच्या बाहेर कुत्रं सुद्धा विचारत नाही, काळं कुत्रं सुद्धा विचारत नाही. पण निवडणुका लागल्यानंतर यांचा हंगाम सुरू होतो आणि आमचा हंगाम इतक्या जोरात सुरू होतो की त्याला गावचा उमेदवार असताना देखील हे तालुक्याच्या ठिकाणी जाऊन, जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन बंद दाराआड सौदे करतात आणि त्यांच्याकडून उचल घेतात आणि गावात येतात आणि गणेश केसकरचा पराभव करतात, पवन करवरचा पराभव करतात, अमोल पांढरेचा पराभव करतात. हे आमचीच माणसं आहेत, आपलीच माणसं आहेत, आपल्या भाऊबंदकीतले आहेत, आपल्या गावातले आहेत. पण ह्यांच्या पोटात पोटसूळ उठतोय का? गणेश केसकर मोठा होतोय, पवन करवर मोठा होतोय, अमोल पांढरे मोठा होतोय. अरे आम्ही ही लढाई मोठं होण्यासाठी लढतोय. मी सॅटेलाइट चॅनेलचा रिपोर्टर, सॅटेलाइट चॅनेलवरती काम करणारा मी पत्रकार. माझी काही ओळख नाही आहे महाराष्ट्रामध्ये, माझं नाव व्हावं म्हणून मी निवडणूक लढत होतो. मी ऑलरेडी ईटीव्ही, जय महाराष्ट्र टीव्ही 9, आयबीएन, लोकमत न्यूज 18 नेटवर्क सारखे सॅटेलाइट चॅनेलला काम करून या ठिकाणी नाव कमवलेलं 20-22 वर्ष मी पत्रकारिता करतो. त्यामुळे मी टीव्हीवरचा माणूस. मला काही तुम्ही प्रसिद्धी देणार आहे आणि मला काही तुम्ही प्रसिद्ध करणार आहे? उलट माझ्याजवळ तुम्ही आला तर तुमची प्रसिद्धी होते आपोआप. माझ्यासोबत तुम्ही उभा राहिल तर तुमचं नाव होतंय. पण ह्यांना असं वाटतंय ह्यांचं महाराष्ट्रात नाव होतंय. आणि बांधवांनो, या अंधश्रद्धेपोटी ते आमच्या विरोधात उभा राहतात आणि विरोधात काम करतात. आणि त्यांनी अशा पद्धतीनं पवन करवर यांचा पराभव केला, माझा केला, गणेश केसकरचा पराभव केला, अनेक जण आहेत मला नावं माहित नाहीत. आणि मग हे जे क्रांतीच्या मार्गातले अडथळे जे आहेत ना, हे दुसरे तिसरे कोणी नाही तर हे आपलेच लोक आहेत, हे आपलेच लोक आहेत. आणि मला माझा पराभव तुम्हाला सांगू, माझ्या मतदारसंघामध्ये 32,000 मतदान आहे, 32,000 मतदान आहे आणि त्यातलं निम्म मतदान जे आहे ते एकट्या धनगर जमातीचंच आहे. तरी देखील माझ्यासोबत हे उभे राहिले नाहीत. का रे बाबांनो, कशासाठी? त्यांचं म्हणणं काय होतं, अमोल पांढरे एकटा आहे. त्यांना मी सांगितलं की या जगाचा इतिहास जो आहे तो एकट्या एकट्या माणसानं घडवलेला आहे. आणि हे तुम्ही लिहून ठेवा, मला मतदान करू नका, मला मतदान नाही केलं, माझा पराभव केला, माझं काही जात नाही त्यामध्ये. मी अमोल पांढरे आहे, माझ्याबरोबर अख्खा महाराष्ट्र उभा आहे, माझ्याबरोबर हे लाखो समाज बांधव आहेत. मी चिंचणीच्या मायक यात्रेत पण मीच असतोय, आरेवाडीच्या बिरोबाजवळ पण मीच असतोय, वलजंतीच्या मालिकराजवळ मीच असतोय, जेजुरीच्या खंडेरायाजवळ मीच असतोय. कुठेही गेलो तरी अमोल पांढरे तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळतोच. का तर समाजासाठी नोकरी सोडलेला, समाजासाठी घरदार संसार ह्याच्यावरती तुळशीपत्र ठेवून लढणारा कार्यकर्ता म्हणून माझी महाराष्ट्रात ओळख आहे. म्हणून मी म्हटलो की अमोल पांढरे यांचा पराभव झाला हे महाराष्ट्राला माहीत झालं, तेलंगणाला माहीत झालं, तिकडे आंध्र प्रदेश मधल्या माझ्या मित्रांना माहीत झालं, कर्नाटकामध्ये माहीत झालं, पण निवडून कोण आलं त्याचं नावच कोणाला माहीत नाही. आणि हाच माझा सर्वात मोठा विजय आहे, हाच माझा नैतिक विजय आहे. म्हणून माझ्या चेहऱ्यावरचं हास्य मावळलं नाही. माझे गेले 5-6 लाख रुपये गेले, मी लई खर्च पण केला नाही, लोकांनी करोड रुपये खर्च केले, मी 5-6 लाखच खर्च केले. आणि त्यात तर तुमच्यासारख्या अनेक समाज बांधवांनी मला कोणी 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 रुपये दिले होते. त्यामुळे मला काही वाईट वाटत नाही. असो,
पण त्यांना वाटत होतं की एकटा माणूस काय करणार आहे. त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की एकट्या एकट्या माणसानं जगाचा इतिहास घडवलेला आहे. पण हे एकटे कोण होते, तर एकटे गर्दीतले नव्हते, गर्दीपेक्षा वेगळे होते. जो गर्दीतला आहे तो नेहमी असुरक्षित असतो. जो माणूस गर्दीत राहतो तो क्रांती करू शकत नाही, परिवर्तन घडवू शकत नाही, नवनिर्मिती करू शकत नाही. जो गर्दीत राहतो तो फक्त आपल्या नेत्याच्या पोस्ट टाकू शकतो. जो गर्दीत राहतो तो फक्त आपल्या नेत्याचा जय जयकार करू शकतो. जो गर्दीत राहतो तो फक्त आपल्या नेत्याचं धोतर धरून चालू शकतो. जो गर्दीत राहतो तो फार फार तर नेत्याने एखादं पाकिट दिलं तरी घेऊन खिशात ठेवू शकतो, किंवा त्यानं जेवायला जा म्हणून सांगितल्यावर धाब्यावरती जेवायला जाऊ शकतो. पण जो गर्दीत राहतो तो क्रांती करू शकत नाही. जो गर्दीत राहतो तो राजा बनू शकत नाही. म्हणून आपल्याला पहिल्यांदा गर्दीपेक्षा वेगळं करावं लागेल. जो गर्दीपेक्षा वेगळा आहे तोच राजा बनला आहे. जो गर्दीपेक्षा वेगळा आहे त्यानंच क्रांती केली आहे. आपले माननीय महादेवरावजी जानकर साहेब हे गर्दीतले एक आहेत का गर्दीपेक्षा वेगळे आहेत? तर ते गर्दीपेक्षा वेगळे आहेत, म्हणून त्यांनी क्रांती केली. त्यांनी मारुती जानकरांना घडवलं, अमोल पांढरेंना घडवलं, आणि कोणाला घडवलं? सगळ्यांना घडवलं माननीय महादेवराव जानकर साहेबांनी. जो गर्दीपेक्षा वेगळा आहे, भलेही तो एकटा आहे, तोच क्रांती करू शकतो, तोच नवनिर्मिती करू शकतो, तोच व्यवस्था परिवर्तन करू शकतो. मग गर्दी कोणाला लागते? गर्दी मेंढरांना लागते. मेंढरांना. मेंढर बघा कशाने राहतात? गर्दीनं राहतात. मेंढरांचा खांड असतो आणि त्या खांडाला काय लागतं? म्होरक्या लागतो. खांडाला म्होरक्या का लागतो? तर मेंढरांना मेंदू नसतो. मेंढरांना मेंदू नसतो. मेंढरांना डोकं नसतं. मेंढरांना बुद्धी नसते. मेंढरांना अक्कल नसते. आणि मेंढरांना डोकं नसतं म्हणून त्यांना म्होरक्या लागतो. कारण मेंढर गर्दीनं राहतात. मेंढरांना डोकं नसतं म्हणून त्यांना म्होरक्या लागतो. ज्यांना डोकं नसतं त्यांना नेता लागतो. ज्यांना डोकं नसतं त्यांना नेता लागतो. मारुती जानकरला नेता लागत नाही, अमोल पांढरेला नेता लागत नाही, गणेश केसकरला नेता लागत नाही, पवन करवरला नेता लागत नाही. मेंढर गर्दीनं राहतात म्हणून त्यांना म्होरक्या लागतो, आणि म्होरक्या जिकडे जाईल तिकडे मेंढर जातात. म्होरक्या विहिरीत पडला, मेंढर विहिरीत पडणार. म्होरक्या खड्ड्यात गेला, मेंढर खड्ड्यात जाणार. पण वाघ, वाघ एकटाच असतो. अमोल पांढरे एकटाच आहे, मारुती जानकर एकटाच आहे, पवन करवर एकटाच आहे, गणेश केसकर एकटाच आहे. वाघ एकटा असतो कारण त्याला डोकं असतं. त्याला डोकं असतं. अमोल पांढरे एकटा आहे, तो गर्दीपेक्षा वेगळा आहे. त्याची काहीतरी भूमिका आहे, त्याची काहीतरी आयडेंटिटी आहे, त्याचं काहीतरी अस्तित्व आहे, त्याचा काहीतरी विचार आहे. तो आहे का तुमच्याकडे? दुसऱ्याच्या पोस्ट टाका, दुसऱ्याच्या पोस्ट टाका नुसत्या. म्हणून म्हणतोय धनगर समाजातील कार्यकर्त्यांनो, धनगर समाजातील कार्यकर्त्यांनो, माझ्या समाज बांधवांनो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. कुठल्याही एरिया गबाळ्या, आलाण्या फल्याण्याची, ढिमकेची वकिली करू नका. धनगर जमात बांधवांनो, कुठल्याही नेत्याची वकिली करू नका. तर तुम्ही काय करा? चळवळीचं नेतृत्व करा. तुम्ही चळवळीचं नेतृत्व करत नाही, तुम्ही नेत्यांची वकिली करता, म्हणून धनगर एसटी आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही. धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी का होत नाही? तर तुम्ही नेत्यांची आरती करता, त्यांची नेत्यांची वकिली करता. अरे नेत्यांची वकिली कशाला करताय? चळवळीचं नेतृत्व करा ना. भूमिका घ्या, भूमिका मांडा, मांडणी करा, जशी अमोल पांढरे करतोय तशी. म्हणून आपण काय केलं पाहिजे? गर्दीच्या विरोधात उभा राहिलं पाहिजे. गर्दीच्या विरोधात. जिकडे गर्दी जाते तिकडे जाऊ नका. आम्ही गर्दीच्या विरोधात आहोत.
म्हणून जनतेच्या मनावरती अधिराज्य गाजवत आहोत. एकट्यानं काय केलं तर म्हणणार मग एकट्यानं कुठं काय होतंय. म्हणून तुमच्या जवळचं उदाहरण दिलं माननीय महादेवरावचे जानकर साहेब. हे गर्दीपैकी एक नव्हते, गर्दीपेक्षा वेगळे होते. म्हणून ते क्रांती करू शकले, नवनिर्मिती करू शकले, व्यवस्था परिवर्तनाचा लढा लढू शकले. चारवाक एकटे होते का गर्दीपेक्षा वेगळे होते? तर गर्दीपेक्षा वेगळे होते. सिद्धार्थ गौतम बुद्ध गर्दीतले एक होते का गर्दीपेक्षा वेगळे होते? क्रांतिपिता महात्मा ज्योतिराव फुले गर्दीतले होते, गर्दीपैकी एक होते का गर्दीपेक्षा वेगळे होते? विचार करा. लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज गर्दीतले होते, गर्दीपैकी एक होते का गर्दीपेक्षा वेगळे होते? ते गर्दीपेक्षा वेगळे होते. विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे गर्दीपैकी एक होते, गर्दीतले होते? अजिबात नाही. ते गर्दीपेक्षा वेगळे होते. म्हणून त्यांनी इतिहास घडवला, इतिहास बदलला, इतिहास मुळासहित बदलून टाकला. त्यांनी नुसता इतिहास घडवलाच नाही, इतिहासच बदलून टाकला. म्हणून जो माणूस एकटा आहे त्या एकट्या एकट्या माणसानं जगाचा इतिहास लिहिला आहे, जगाचा इतिहास घडवलेला आहे. आणि जो गर्दीत राहतो तो असुरक्षित असतो. तो झुंडीने येतो कारण त्याला मेंदू नसतो. जो झुंडीने येतो त्याला मेंदू नसतो, जो गर्दीला मेंदू नसतो. म्हणून आपण अनेकदा बघतो गर्दीने केलेल्या हल्ल्यामध्ये अमुक अमुक लोक अमुक अमुक ठिकाणी एक जण ठार, 2 जण ठार. कारण गर्दीला मेंदू नसतो, त्याला आता त्याच्यात जात नाही. जगाचा इतिहास बघा, एकट्या एकट्या माणसानं जगाचा इतिहास बदलून टाकलाय. ही दिली मी आपल्या महापुरुषांची नावं. आता जवळचं नाव महाराजे यशवंतराव होळकर हे गर्दीतले होते का गर्दीपेक्षा वेगळे होते? इथं कमेंट करून सांगा. महाराजा यशवंतराव होळकर हे गर्दीतले एक होते का गर्दीपेक्षा वेगळे होते? तर ते देखील गर्दीतले नव्हते, गर्दीपैकी एक नव्हते. तर महाराजा यशवंतराव होळकर देखील गर्दीपेक्षा वेगळे होते. म्हणून महाराजा यशवंतराव होळकर यांनी काय केलं? मारुती जानकर, महाराजा यशवंतराव होळकर यांनी काय केलं? तलवारीच्या जोरावरती, ढाल तलवारीच्या आणि मनगटाच्या जोरावरती मोगलांना नाचवलं, मोगलांना नाचवलं, रजपुतांना नाचवलं, शिंद्यांना नाचवलं, पेशव्यांना नाचवलं. इतकंच काय तर जगावरती ज्यांचं राज्य होतं, ज्यांच्या साम्राज्याचा सूर्य मावळत नव्हता, त्या इंग्रजांना देखील महाराजा यशवंतराव होळकर यांनी तलवारीच्या जोरावरती नाचवलं. होळकरशाही ही नाचवणारी होती. होळकरशाही नाचत नव्हती फलक्यासारखी, नाचत नव्हती फलक्यासारखी. होळकरशाही नाचवत होती. कोणाला नाचवत होती होळकरशाही? होळकरशाही इंग्रजांना नाचवत होती, शिंद्यांना नाचवत होती, पेशव्यांना नाचवत होती, मोगलांना नाचवत होती, राजपुतांना नाचवत होती आणि इंग्रजांना पण नाचवत होती. मी म्हणणाऱ्या भल्या भल्यांना होळकरशाही नाचवत होती. होळकरशाही नाचत नव्हती फलक्यासारखी. आम्ही त्या कुळातले आहोत, आम्ही त्या कुळातले आहोत. आम्ही नाचवतो दुसऱ्याला, नाचत नाही. आम्ही महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांचे वारदार आहोत. मी महाराजा यशवंतराव होळकर यांच्यावरचा जगातला पहिला ऑडिओ व्हिडिओ पोवाडा केला. पदरचे 8-10 लाख रुपये खर्च केले त्या काळात. ते पैसे जर आज मी जपून ठेवले असते तर अमोल पांढरे देखील एक बंगला बांधून राहिला असता आणि त्या बंगल्यासमोर माझी देखील एक 4 चाकी गाडी उभी राहिली असती. पण मी त्याग केला कशासाठी? तर माझ्या महाराजा यशवंतराव होळकरांच्या शौर्यासाठी, त्यांच्या कर्तृत्वासाठी त्याग केला. मी त्यांना अभिवादन करण्यासाठी त्याग केला, त्यांच्या इतिहासाचा, त्यांच्या सोनेरी इतिहासाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी त्याग केला. नाही बंगला झाला आपल्या आयुष्यात तरी चालेल, नको आपल्याला गाडी, पण आपण महाराज यशवंतराव होळकर यांच्या विचारांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी पोवाडा तयार करायचाच. म्हणून जगातला पहिला ऑडिओ व्हिडिओ पोवाडा अमोल पांढरे यांनी सहकार्याने तयार केला. आम्ही त्या कुळातले आहोत. आम्ही कोणी दारूची बाटली दिली म्हणून हलवणारे नाही, आम्ही कोणी चिकनची प्लेट दिले म्हणून नाचणारे नाही, आम्ही कोणी गाडीत बसवलं म्हणून डान्स करणारे नाही, धाब्यावरती कोणी जेवायला घातलं म्हणून हुर्रे करणाऱ्यापैकी आम्ही नाही. आम्ही महाराजा यशवंतराव होळकर यांचं मनगट घेऊन जगणारी माणसं आहोत. त्यांचं मनगट घेऊन
लक्षात आलं का तुमच्या? आणि त्यासाठी ही लढाई आहे. म्हणून एकट्या एकट्यानं जगाचा इतिहास बदललेला आहे. एकट्या माणसानं काय केलं? कोलंबस एकटाच होता, त्यानं अमेरिकेचा शोध लावला. इतिहासामध्ये आपण वाचलं. वास्को द गामाचं भरकटलेलं जहाज जे आहे ते गोव्याच्या किनारपट्टीवरती येऊन धडकलं आणि सांगितलं आपल्याला भारताचा त्यानं शोध लावला म्हणून. एकटाच होता. न्यूटन त्या सफरचंदाच्या झाडाखाली सगळ्या गावाला सगळ्या समाजाला गोळा करून बसला नव्हता त्या ठिकाणी. तो देखील एकटाच होता आणि त्यानं प्रश्न विचारला, सफरचंद खालीच का पडते, वर का जात नाही? त्यातून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. किती उदाहरणं देऊ, किती नावं सांगू? एकट्या माणसानं जगाचा इतिहास घडवलेला आहे, जगाचा इतिहास बदललेला आहे. अमोल पांढरेनं देखील हा इतिहास घडवण्यासाठी, हा इतिहास बदलण्यासाठी या ठिकाणी ही निवडणूक लढवली. आणि या लढाईमध्ये जे मर्द मावळे ज्या पद्धतीनं महाराजा यशवंतराव होळकरांच्या सोबत त्या काळात लढले, अगदी त्याच पद्धतीनं या काळात माझ्यासोबत राहून जे लढले, त्या समाज बांधवांच्यासाठी एवढंच सांगेन की अमोल पांढरे यांना आपल्या अंगाच्या म्हणजे अंगावरचं चमडं काढून तुमच्या पायात त्याच्या चपला करून घातल्या, जोडे बनवून घातले, तरी देखील तुमचे उपकार फिटणार नाहीत. मी जन्मभर तुमचा ऋणी आहे. तुमचं कोणतंही काम असू द्या हो, मी एका आमदार खासदाराला कमी नाहीच आहे. काली नव्हतो, आजी नव्हतो. अरे तुम्ही कोण नव्हता त्यावेळेस मी ईटीव्ही मराठीला रिपोर्टर होतो. तुम्ही कुणीही नव्हता त्यावेळेस मी जय महाराष्ट्रला रिपोर्टर होतो. तुम्ही कुणीही नव्हता त्यावेळेस मी टीव्ही 9 महाराष्ट्राला रिपोर्टर होतो. तुम्ही कुणीही नव्हता त्यावेळेस, तुम्ही कुणीही नव्हता, कुठंच नव्हता. आणि टीव्ही 9चा मी ब्युरो चीफ होतो. आयबीएन लोकमत न्यूज 18 नेटवर्कचा ब्युरो चीफ. सांगली, सातारा, रत्नागिरी, कर्नाटकातले बेळगाव आणि गोवा एवढा विभाग माझ्याकडे होता. विभागीय प्रतिनिधी होतो. ब्युरो चीफ म्हणजे विभागीय प्रतिनिधी. मी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांना जरी म्हटलो ना, सर मला बाईट पाहिजे, जरा 2 मिनिटाचा वेळ द्याल का? हातामध्ये माझ्या टीव्ही 9चा बूम, ईटीव्ही मराठीचा, जय महाराष्ट्रचा, आयबीएन लोकमत न्यूज 18 नेटवर्कचा बूम असल्यानंतर ते बघायचे, सर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना जर मी विचार, सर मला एक बाईट पाहिजे, 2 मिनिटं वेळ द्याल का? तर ते मला काय म्हणायचे, हो सर या, विचारा काय प्रश्न आहे, काय प्रश्न विचारा. ही माझ्या पत्रकारितेची कमाल आहे. अमोल पांढरेला शिवाजी विद्यापीठाने श्रीलंकेला पाठवलं. श्रीलंकेला, तुमच्या माहितीसाठी सांगतो, श्रीलंकेला कशाला पाठवलं? अमोल पांढरे यांना शिवाजी विद्यापीठानं श्रीलंकेला पाठवलं. शिवाजी विद्यापीठाच्या मार्फत मी श्रीलंका या देशाचा अभ्यास दौरा करण्यासाठी गेलो होतो. तिथं जाऊन मी पत्रकारिता केली, तिथं जाऊन मी रिपोर्टिंग केलं. माझ्याकडे अनुभवाची कमतरता नाहीये. मी दिल्लीमध्ये गेलो. दिल्लीमध्ये देखील या ठिकाणी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांची मुलाखत घेतली. दिल्लीमध्ये देखील मी प्रमोद महाजन यांची मुलाखत घेतली. दिल्लीमध्ये देखील मी शरद पवार साहेबांची मुलाखत घेतली. दिल्लीमध्ये मी मुलायम सिंग यादव, लालू प्रसाद यादव यांची मुलाखत घेतली आहे. अनेकांचा इंटरव्ह्यू मी दिल्लीमध्ये केलेला आहे. महाराष्ट्रात मग हे आमदार खासदार तर माझ्या मागच फिरतात, आमची एखादी बातमी करा म्हणून. अनेक गोष्टी आहेत, अनेक किस्से आहेत, पण त्यामध्ये मी सांगणार नाही. पण माझ्या मतदारांना मला एवढं सांगायचं, ज्यांनी मला मतदान केलं त्यांना, तुमचं कोणतंही काम असू द्या, पंचायत समिती, तहसीलदार, माझ्या जतच्या पंचायत समितीमध्ये तर अमोल पांढरे आलेत म्हणल्यानंतर अनेक जण अधिकारी उठून उभा राहतात, हात जोडतात मला. आणि अतिशयोक्ती सांगत नाही, ते माझे चळवळीचे कार्यकर्ते आहेत. गेल्या 30-35 वर्षापासूनचा त्यांनी माझा संघर्ष बघितलेला आहे आणि तेच मला चहा प्यायला घेऊन जातात. सर तुम्ही आलाय कशाला, फोन केला तर आम्ही तुमचं काम केलं असतं की म्हणतो. माझं तुमचं पंचायत समितीमधलं काम असू दे, तहसीलदार कार्यालयातलं काम असू दे, तुमचं पीडब्ल्यूडी मधलं काम असू दे, इरिगेशन मधलं काम असू दे, तुमचं जिल्हा परिषदेमधलं काम असू दे, समाज कल्याण मधलं काम असू दे, या अमोल पांढरेला तुम्ही कधी आवाज द्या, हाक द्या. नाही जर काम केलं तुम्हाला तोंड दाखवत नाही. आणि फुकट, अगदी मोफत, फ्रीमध्ये, आणि अनेकांची, असंख्य लोकांची कामं समाज बांधवांची मी केलेली आहे. गावामध्ये देखील मी सरपंच असताना दवाखाना आणला, शाळा आणली, रस्त्यावरती पूल बांधले, रस्ता डांबरी केला, अशा अनेक असंख्य कामं केली. अंगणवाड्यांचं नूतनीकरण केलं, पेविंग ब्लॉक बसवले. अगदी कमी कालावधीमध्ये ही सगळी कामं मी केली. पण माझ्या गावानं देखील माझे उपकार फेडले. धन्यवाद, मी आभार आहे तुमचा. अमोल पांढरे यांचा पराभव करण्यामध्ये तुम्ही देखील लाख मोलाचा वाटा उचलला, त्याबद्दल, किंवा अमोल पांढरे यांचा पराभव करण्यासाठी तुम्ही प्रतिनिधित्व केलं, त्याबद्दल मी तुमचाही आभार आहे, तुमचाही ऋण आहे. जन्मभर ऋणी राहीन मी तुमचा, जन्मभर ऋणी राहीन. अनेक जण
माझ्या विरोधात गेले. कशासाठी? पैशासाठी. फक्त पैशासाठी. पुढाऱ्यांना कोणाला लाख दिले, कोणाला 2 लाख दिले, ज्याची त्याची लायकी बघून, ज्याची त्याची कुवत बघून. कोणाला 50,000 मिळाले. बरं काय काय जणांनी काय केलं माहितीये का? वरनं आणले मारुती जानकर साहेब, वरनं आणले 4 लाख 5 लाख आणि फक्त काही मोजक्या कार्यकर्त्यांना धाब्यावरती नेऊन जीव खाऊ घातलं. आणि एकच दिवस फक्त धाब्यावरच्या पंक्ती उठल्या, दारुवा पाजल्या आणि राहिलेलं म्हणजे 4 लाख आणले, त्यातले एक 4-5 हजार खर्च केले आणि राहिलेले जे 3,95,000 आहे ते स्वतःजवळ ठेवले पुढाऱ्यांनी. आणि मग लोक मला म्हणत होते की आमच्यापर्यंत काय झालं नाही साहेब, आम्हाला तुम्ही काही देणार आहे का नाही, तुम्ही आम्हाला काही देणार नाही. तरी आम्ही आमच्या पोतीनं ज्याची त्याची लायकी बघून दिलं आम्ही पण लोक असे आहेत, हा समाज असा आहे, फक्त पैशासाठी मारुती जानकरचा बळी घेणारा हा समाज, पैशासाठी पवन करवरचा बळी घेणारा हा समाज, पैशासाठी अमोल पांढरेचा हा बळी घेणारा समाज, पैशासाठी गणेश केसकरचा बळी घेणारा हा समाज म्हणतोय समाजाचं काहीतरी झालं पाहिजे, समाजाचं कल्याण कोणतरी केलं पाहिजे. कोण आभाळातनं पडणार आहे? कोण जमिनीतनं उगवणार आहे? अरे तुम्हाला महादेव जानकर चालत नाही, अमोल पांढरे चालत नाही, गणेश केसकर चालत नाही, पवन करवर चालत नाही, मारुती जानकर चालत नाही. मग तुम्हाला फक्त भाजपाचा झेंडा गोड लागतोय काय? बीजेपीचा दांडा चांगला लागतोय? खूप वाईट आहे गोष्ट ही. आणि तुम्ही सुधाराल अशी अपेक्षा करतो मी. बोलण्यासारखं खूप आहे, खूप बोललोय मी, पण ज्यांना प्रश्न पडला होता की अमोल पांढरेला मतदान किती पडले, मला किती मतदान पडले, ह्याच्यामध्ये तुम्ही जाऊ नका. तुम्ही याकडे लक्ष द्या की अमोल पांढरे यांचा पराभव झालेला आहे, हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत झालेलं आहे, कर्नाटकाला माहीत झालं, आंध्रामध्ये माहीत झालं, तेलंगणामध्ये माहीत झालं, देशाच्या कानाकोपऱ्यात गेले की अमोल पांढरेचा पराभव झालेला आहे. पण निवडून कोण आले त्याचं नावच कोणाला सांगता येत नाही. असो, बोलता बोलता एक कार्यकर्ता या नात्यानं काही कसं आहे, निर्मितीच्या नादाने झपाटलेले तरुण माथे फिरवावेत. कारण गोगलगाईच्या गतीनं आपल्या वाट्याला आलेलं दुःख, दैन्य आणि दारिद्र्य जर संपवायचं असेल तर अणुयुगातील नवतंत्रज्ञानाचे हरण टप्पे आपणास गाठता आले पाहिजेत. मात्र डबक्यात जगणाऱ्यांना हे तंत्रज्ञान पेलावायचं नाही. त्यासाठी मुळातच अंगामध्ये चळवळीचं रक्त असावं लागतं. त्यांना मनामध्ये शिव, शंभू फुले, शाहू आंबेडकर, थोरले सुभेदार मल्हारराव होळकर, महाराज यशवंतराव होळकर, अहिल्यादेवी होळकर असावे लागतात. आणि अजब रसायन जमेल तेव्हाच एक मारुती जानकर, अमोल पांढरे, पवन करवर, गणेश केसकर सारखा एक आडामासाचा कार्यकर्ता तयार होत असतो. तुम्हाला कळायला पाहिजे. त्यांची माती लोटू नका तुम्ही. त्यांची माती लोटताय म्हणजे तुमच्या मुलाबाळांसाठी तुम्ही कबर खोदताय, तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याची तुम्ही थडगी बांधताय. आणि जर तुमच्या मुलाबाळांची थडगी तुम्हाला बांधायची असतील, तुमच्या मुलाबाळांच्या भविष्याची कबर जर तुम्हाला खोदायची असेल तर आमचा तुम्ही जरूर पराभव करा. एकदा म्हणता 1000 वेळा पराभव करा, काही फरक पडत नाही. कारण या लढाईमध्ये आमचं काहीच जात नाही. जातंय काय? संविधान चाललंय, लोकशाही चालल्या, मानवी मूल्य चाललेले आहे. कोण? तुम्हाला माहित आहे, पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जी जयंती आज चौंडीमध्ये साजरी होत आहे ना, त्या चौंडीमध्ये साजऱ्या होणाऱ्या पहिल्या जयंतीसाठी या अमोल पांढरेने किती खस्ता खाल्लेत माहित आहे तुम्हाला? आज तिथं अनेक नेते जातात, अनेक जण जातात आणि आपल्या टिऱ्या बडवून येतात. पण पहिल्यांदा कोण गेला होता? माननीय माधवरावजी जानकर साहेब यांच्याबरोबर अमोल पांढरे गेला होता. या अमोल पांढरेनं काय केलं? चौंडीमध्ये जाऊन शाळा झाडून काढली, तिथल्या घाणबावळी तोडून काढल्या, हागंदारी स्वच्छ केल्या. या हातानं हागंदारी स्वच्छ केल्या मी त्या चौंडीमधले. कशासाठी? माझ्या पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती या ठिकाणी साजरी व्हावी म्हणून. डॉक्टर इंद्रकुमार भिशे जिवंत आहेत, त्यांना विचारा माझ्या समाज बांधवांनो, चौंडी ते शिरूर रस्त्याच्या दुतर्फा वॉल पेंटिंग कोणी केलं? चौंडी ते करमाळ रस्त्याच्या दुतर्फा वॉल पेंटिंग कोणी केलं? चौंडी ते जामखेड रस्त्याच्या दुतर्फा वॉल पेंटिंग कोणी केलं? चौंडी ते शिर्डी रस्त्याच्या दुतर्फा वॉल पेंटिंग कोणी केलं? अमोल पांढरेने केलं.
आज तिथून माननीय राम शिंदे साहेबांच्या सारखा माणूस या ठिकाणी विधान परिषदेचा सभापती झाला. विधान परिषदेचा सभापती झाला. हेच राम शिंदे साहेब या अमोल पांढरे यांना आंघोळ घालण्यासाठी त्या शिना नदीमध्ये येत होते. हा अमोल पांढरे तिथंच आहे. माझ्यामुळे अनेक जण मोठे झाले. महादेव जानकर साहेब कॅबिनेट मंत्री झाले, राम शिंदे साहेब कॅबिनेट मंत्री झाले. मी म्हणत नाही माझ्यामुळे ते मोठे झाले, ते त्यांच्या कर्मानं त्यांच्या पक्षाच्या जोरावर ते मोठे झाले. पण त्याचं कूळ आणि मूळ शोधायला गेल्यानंतर कुठेतरी त्यामागे अमोल पांढरे आहे, कुठेतरी त्या पाठीमागे अमोल पांढरे आहे. पण अमोल पांढरे तिथंच राहिला. हे सगळे पुढे गेले कारण मी प्रामाणिक आहे. मला बंद दाराआड सौदेबाजी करता येत नाही. मला बंद दरवाजाच्या आड सेटलमेंट करता येत नाही. मला कुणाच्या जमिनी लाटता येत नाहीत, कुणाच्या जमिनी बळकावता येत नाहीत, कुणाचे फ्लॅट घेता येत नाहीत, कुणाचे प्लॉट बळकावता येत नाहीत, मला दारूची दुकानं काढता येत नाहीत. मी पत्रकार आहे. माझ्याकडे आहे परखड वाणी आणि कणखर लेखणी. मी माझ्या समाजासाठी देह झिजवतो, अगदी बुटाच्या तळव्याप्रमाणे देह झिजवतो. मी धनगर धनगर करतो, ओबीसी ओबीसी करतो, बहुजन बहुजन करतो. मी वंचित वंचित करतो म्हणून मी वंचित राहिलो. मी वंचित राहिलो. माझ्या घराला दारं नाहीत, माझ्या घराला दारं नाहीत. मी आज देखील बार्शीचा बेवारशी असल्यासारखा आहे. माझ्या घराला दारं नाहीत. पण मला अभिमान आहे या गोष्टीचा की चौंडीतली पहिली जयंती साजरी करत असताना अमोल पांढरेनं तिथली हागणदारी स्वच्छ केली, तिथं झाडू मारला आणि माननीय महादेवराव जानकर साहेबांचं पहिलं भाषण त्या ठिकाणी झालं. असंच असते हो. आज्यानं रोपटं लावायचं असते आणि नातवानं आंबे खायचे असतात. हरकत नाही. पण हा संघर्ष फार भयानक आहे, फार मोठा आहे. तुम्ही म्हणणार तुम्ही ते वॉल पेंटिंग म्हणत होता म्हणजे काय, तर रस्त्याच्या दुतर्फा मी लिहित होतो. काय लिहित होतो मारुती जानकर साहेबांना माहिती आहे. इंद्रकुमार भिशे साहेबांचा फोन नंबर त्यांना विचारा. इंद्रकुमार भिशे साहेबांच्याकडून आमचे आंबेजोगाईचे मित्र आहेत माझे महेश कुमार चौरे साहेब. महेश कुमार चौरे साहेब यांचे वडील भगवानराव चौरे, आई त्यांचे वनमालाताई चौरे. त्यांना विचारा, महेश चौरेंना विचारा अमोल पांढरेनं काय केलं. एक सायकल कोणाची, भगवानराव चौरे साहेबांची एक सायकल. त्या सायकलला एक चुन्याची बादली, एका बाजूला निळीची बादली, ब्रश आमच्या हातात आणि रणरण त्या उन्हामध्ये. आज फेब्रुवारी महिना सुरू आहे, तुम्हाला घरातनं बाहेर पडावंच वाटत नाही. पण आम्ही एप्रिल आणि मे 2 महिने अहिल्यादेव होळकर यांची जयंती चौंडीमध्ये मोठ्या प्रमाणावरती साजरी व्हावी म्हणून 2-2 महिने घरदार चौंडीमध्ये राहायचो. कशासाठी, की आपल्या यशवंत सेनेचा प्रचार प्रसार व्हावा, माननीय महादेवराव जानकर साहेब यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा. आणि तशा पद्धतीने ते चौरे मामा सायकल घेऊन रस्त्यावरनं जायची आणि आम्ही काय करायचो, रस्त्याच्या दुतर्फा कुठं भिंत दिसत्या ती भिंत पहिला चुन्यानं सारवून घ्यायचो. म्हणजे प्रश्न, ती भिंत जी आहे ती सगळी चुन्याच्या साह्यानं सारवून घ्यायची. त्याच्यानंतर त्या निळेच्या बादलीमध्ये एक दोरा बुडवायचो. एक कार्यकर्ता तिकडे दोरा धरायचा, एक कार्यकर्ता इकडे दोरायचं, मध्ये आम्ही टिचकी मारायचो. का तर आखण्यासाठी. आम्ही काय पेंटर नव्हतो, आमचा बाप काय पेंटर नव्हता, पण आम्हाला त्याच्यावर वॉल पेंटिंग करायचं होतं ना. जय मल्हार बोलो चौंडी चलो. मग त्याच्यासाठी आम्ही काय करायचो, एक हात सोडून दुसरी रेष मारायची, मध्ये धरून टिचकी मारायची, पुन्हा तिसरी रेग मारायची, पुन्हा चौथी लाईन. अशा 4 लाईन मारल्यानंतर पहिल्या लाईन मध्ये लिहायचं काय, जय मल्हार बोलो चौंडी चलो. दुसऱ्या लाईन मध्ये काय लिहायचं, यशवंत सेना आयोजित पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांचा जयंती उत्सव सोहळा दिनांक 31 मे 2001, 31 मे 2002, 31 मे 1997, 1998, 99 काय असेल ते. प्रमुख मार्गदर्शक माननीय महादेवरावजी जानकर साहेब, यशवंत सेना सरसेना. आणि आज त्याच चौंडीला सरकारने या ठिकाणी 750 करोड रुपयांचा निधी मंजूर केला. 750 कोटीचा निधी मंजूर केला. त्याच चौंडीचा कायापालट झाला. आम्ही देखील इतिहासामध्ये उपेक्षितच राहणार आहे, मला माहिती आहे. आम्ही देखील इतिहासामध्ये उपेक्षित राहणार आहे. मारुती जानकर, अमोल पांढरे. मारुती जानकरनं काय केली, एसटीची तोडफोड केली, मंत्र्याच्या डोळ्यात बुक्का फेकला. धनगर एसटी आरक्षणासाठी त्यानं आमदार खासदारांच्या वरती पत्रकं भिरकावली. पोलिसांनी धरला, मारला. मारुती जानकरला मारून मारून रक्तबंबाळ केलं. इतकं मारलं मारुती जानकरला, उचलून त्याला पोलीस व्हॅन मध्ये कोंबला, तुरुंगात नेऊन टाकला.
त्याच्या अंगावरती गुन्हे दाखल झाले. आमचा शेखर बंगाळे तसाच. आणि त्या मारुती जानकरला उचलून तुरुंगामध्ये नेऊन टाकला. त्याच्यावरती गुन्हे दाखल झाले. आज तागायत तो कोर्ट कचऱ्या करतोय, एरजऱ्या करतोय. तेवढा वेळ आणि तेवढा पैसा जर त्यानं आपल्या बायका पोरांसाठी खर्च केला असता तर तो देखील फॉर्च्युनर मधनं फिरला असता. पण आज मारुती जानकरची अवस्था देखील अमोल पांढरेपेक्षा वाईट झाली आणि माझी त्याच्यापेक्षा वाईट झाली. म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही आम्हाला एकदा मारून टाका, आमच्या डोक्यात दगड घाला, आमची माती लोटा आणि त्याच्यावर चुना लावलेला दगड उभा करा, ठेवा आणि भारतीय जनता पार्टी जिंदाबाद म्हणा. एवढंच राहिले. एवढीच अपेक्षा आता तुमच्याकडून. मारून टाका, खड्डा खाना, त्यात पुरा, माती घाला, वर दगड लावा, चुना थापा आणि त्याच्यावर लिहा. आम्हाला चिडवता, आम्हाला एटवान दाखवता, आमची टिंगल उडवता, आमची टर उडवता, आमच्यावर टवाळकी करता. आणि आम्ही जर हे त्यावेळेस केलं असतं तर आज तुम्ही जन्माला आला असता का? तुमचं बी तरी जन्माला आलं असतं का? तुमचा वंश तरी वाढला असता का? राजकीय आम्ही ते केलं नाही. आम्ही कुणाला विकलो गेलो नाही. आम्ही कुठल्या पक्षाची सुपारी घेतली नाही. म्हणून हा समाज उभा राहिला, ही चळवळ उभी राहिली, हे संघटन उभं राहिलं. हे संघटन हेच सामर्थ्य आहे. अमोल पांढरे, मारुती जानकर यांनीच वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. अमोल पांढरे, मारुती जानकर, अर्जुनदादा सलगर यांनी वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली आणि त्या वंचित बहुजन आघाडीनं 7 लोकांना, 7 धनगरांना लोकसभेची उमेदवारी दिली. त्याचा तुम्हाला फायदा झाला की नाही? झाला की नाही? आणि जर अमोल पांढरे आणि मारुती जानकरनं किंवा अर्जुनदादा सलगरनं त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातात घेतला असता तर तुमचं काय झालं असतं? तुमचं काय झालं असतं? आम्ही बोलायला लागलो ना, लय भयानक बोलतोय मी. आम्ही कोणाच्या बाला भेट नाही करणार, आम्ही कोणाचं काही घेतलं नाही, आम्ही कोणाचं काही खात नाही. पण तुम्ही आमच्या उपकारांची जाणीव ठेवली नाही म्हणून बोलतोय. तुम्ही आमचा पैरा फेडला नाही म्हणून बोलतोय. तुम्ही जे आम्ही काम केलं तुमच्यासाठी त्याची दखल घेतली नाही म्हणून बोलतोय. वाईट वाटतंय. आम्ही 7 जागा बिन दिल्या. ऍडव्होकेट अण्णारावजी पाटील साहेबांनी तुम्हाला प्रत्येकी 5 लाख रुपये दिले आणि फिरायला हेलिकॉप्टर दिले. त्या अण्णाराव पाटलाचा पत्त्याच नाही, मारुती जानकरचा पत्त्याच नाही. अमोल पांढरे त्याला पाडण्यासाठी तुम्ही फिरताय. अरे वा. म्हणून म्हटलं आम्हाला एकदा मारून टाका, खोल खड्डा खाना, त्यात पुरा, वर्ण माती टाका आणि चुन्याचा दगड लावा आणि लिहा त्याच्यावरती काय, कधी काळी हे धनगर समाज बांधवांसाठी लढत होते. यांनी धनगरांसाठी खूप संघर्ष केला आणि त्या बदल्यात आम्ही त्यांचं थडगं या ठिकाणी उभा केलेलं आहे. विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. हेच भूषणराजे होळकर साहेब ज्यावेळेस जयसिंगपूरला राहत होते त्यावेळेस त्यांनी मला फोन केला, अमोल दादा तुम्ही महाराजा यशवंतराव होळकर यांचा वर्षा जगातला पहिला ऑडिओ पोवाडा तयार केलाय, तो पोवाडा मला ऐकायचा आहे, बघायचा आहे. आमच्या सुरेश मोठेंनी नेऊन त्यांना ती डीव्हीडी दिली. त्यातून त्यांना प्रेरणा मिळाली. त्यांनी मग सांगलीमध्ये माझा नंतर सत्कार केला पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर स्मारकावरती. आणि त्यांनी सांगितलं, माझ्याकडे ते ऑन रेकॉर्ड आहे, अमोल दादा तुम्ही जो रस्ता दाखवला त्या रस्त्यावरून आता हा भूषणराजे होळकर या ठिकाणी चालणार आहे. आणि आज त्याच राजे भूषणसिंह होळकर यांच्या माध्यमातून महाराजा यशवंतराव होळकर यांचं जन्मस्थळ असलेल्या किल्ले वापगावचा या ठिकाणी जीर्णोद्धार होतोय. 10 करोड रुपयांचा निधी या ठिकाणी येऊन पडलेला आहे. आणखी 5 ते 7 कोटी रुपये या ठिकाणी येणार आहेत. आणि हे जर आम्ही केलं नसतं तर पण आम्ही ह्याचं कधी मार्केटिंग केलं नाही. आमच्यावरती कधी कोण पोस्ट लिहित नाही. आमचा कधी कोण उदो करत नाही. का? गरीब आहे. ह्याच्याकडे कुठं फॉर्च्युनर आहे, ह्याच्याकडे कुठं बाउन्सर आहे,
ह्याच्या मागे ती 4-5 कुठं 4-5 गाड्या आहेत त्या. माझ्या मागे 4-5 गाड्या नाही, माझ्याकडे बाउन्सर नाही, माझ्याकडे फॉर्च्युनर नाही, माझ्या खर्चाला पैसे नाही, हे मला माहित आहे. अरे पण माझ्याकडे बरोबर मारुती जानकर आहे ना. 1500 फॉर्च्युनर ज्याच्यावरून ओळून टाकाव्यात, ज्याच्यावरून जीव ओळून टाकावा आणि ज्याच्यावरून ओळून टाकलेला जीव कदापि माघारी घ्यावा असा वाटत नाही, तो मारुती जानकर माझ्यासोबत आहे. पवन करवर माझ्यासोबत आहे, गणेश केसकर माझ्यासोबत आहे, बिरू कोळेकर माझ्यासोबत आहे, आमचा महादेव अर्जुन माझ्यासोबत आहे, सयाजी मेटकरी माझ्यासोबत आहे, शिवाजी रुपनर माझ्यासोबत आहे. आमची किंमत तुम्ही पैशात करता, आमची किंमत तुम्ही पैशात करता. एक शेवटची गोष्ट सांगतो मी तुम्हाला, एक शेवटची गोष्ट सांगतो. व्यंकटेश चामनर साहेब माझ्यासोबत आहे. व्यंकटेश चामनर आता आली तर लाईव्ह मध्ये मला दिसत आहे. किती किंमत करणार व्यंकटेश चामनरची? हाय तुमच्या अवकात आणि हा या महाराष्ट्रातल्या किंवा देशातल्या कोणत्याही उद्योगपतीच्या अवकात व्यंकटेश चामनरला खरेदी करण्याची, मारुती जानकरला खरेदी करण्याची अवकात आहे तुमची? म्हणून तुम्ही आम्हाला संपवता अशा पद्धतीनं का लढाई लढलो? ह्या नेत्यांचं काम काय ते या ठिकाणी सांगतो की नेता म्हणजे काय आणि नेतृत्व म्हणजे काय. मला माझे मित्र शिवाजी रुपनर साहेबांनी सांगितलंय, नेता ने म्हणजे नेणारा आणि ता म्हणजे तारणारा, तारून नेणारा तो नेता, तारून नेणारा तो नेता. मग तो आपल्या विचारसरणीला असेल, आपल्या चळवळीला असेल, आपल्या संघटनेला असेल, आपल्या गावाला, तालुक्याला, राज्याला, देशाला जो तारून नेतो तो नेता होतो. ने म्हणजे नेणारा आणि ता म्हणजे तारणारा. भले तो एका उद्योगधंद्याला तारून नेणारा असेल, जो तारून नेतो तो नेता होतो. आता नेतृत्व म्हणजे काय? नेतृत्व या शब्दाची उत्पत्ती कशातून झाली तर नेत्र या शब्दापासून. नेत्र या शब्दातून नेतृत्व हा शब्द जन्माला आला. आता नेत्र म्हणजे काय? तर नेत्र म्हणजे डोळे. नेत्र म्हणजे डोळे. नेतृत्व म्हणजे काय? डोळे. याचा अर्थ असा आहे, याचा अर्थ असा आहे की ज्या समाजाला डोळे नसतात तो समाज कुठं जाऊन पडेल? खड्ड्यात गेल्याशिवाय राहील का? ज्या समाजाला डोळे नसतात तो समाज खड्ड्यात गेल्याशिवाय राहील का? ज्या समाजाला डोळे नसतात तो समाज मातीत गेल्याशिवाय राहील का? ज्या समाजाला डोळे नसतात तो समाज मुंबई आणि दिल्लीला जाईल का? कदापि जाऊ शकत नाही. म्हणून नेतृत्व म्हणजे काय? तर समाजाचे कान, नाक आणि डोळे. समाज पाहत असतो त्या नेतृत्वाच्या नजरेतून, समाज ऐकत असतो त्या नेतृत्वाच्या कानातून, समाज ऐकत असतो, समाज म्हणजे पाहत असतो त्या नेतृत्वाच्या डोळ्यातून, आणि समाज जे काय आजूबाजूला चाललेलं आहे त्याचा अंदाज घेत असतो तो त्याच्या श्वासातून, धमन्यातून. बरोबर? या त्या सगळ्या गोष्टी आहेत. समाजाचे कान, नाक, डोळे म्हणजे नेतृत्व. ज्या समाजाला डोळे नाहीत तो समाज खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही. मग नेतृत्वाचं काम काय आहे? नेतृत्वाचं काम हे नाही की आज उद्या 15 ऑगस्ट आहे म्हटल्यानंतर गावातल्या डांबावरचे बल्ब किती गेलेत बघा, ते गेलेले बल्ब जे आहेत ते काढा आणि त्या ठिकाणी नवीन बल्ब बसवा. हे नेतृत्वाचं काम नाहीये. एखादा माणूस जर डबळापूरला चालला असेल नेता, तर त्याला गावातले लोक म्हणतात ते जनावरांच्या दवाखान्यात डॉक्टर आलाय का बघा आणि तेवढा फोन करून सांगा. मग त्यानं फोन केल्यानंतर ते मागणं त्याचे म्हैस किंवा गाय वगैरे घेऊन जाणार. हे सांगणं, जनावरांच्या दवाखान्यात डॉक्टर आहे का नाही सांगणं, हे नेतृत्वाचं काम नाहीये. एखाद्या गटारीचं झाकण निघालंय तर ते गटारीचं झाकण बसवणं हे नेत्याचं काम नाहीये. मग नेत्याचं काम काय आहे? तर नेत्याचं काम आहे समाजाला दिशा देणं. नेत्याचं काम काय आहे? समाजाला दिशा देणं. मग आमचे नेते जे आहेत ते समाजाला दिशा देतात का? ते समाजाला दिशा देत नाहीत. स्वतःच्या स्वार्थापोटी, स्वतःच्या स्वार्थापोटी
ते समाजाला दिशा न देता समाजाची दशा करतात. समाजाची दशा करतात. म्हणून नेता हा समाजाला दिशा देणार असला पाहिजे, तो गावाला दिशा देणार असला पाहिजे, तो विकास कामांना दिशा देणार असला पाहिजे, तो तालुक्याच्या विकासाला, जिल्ह्याच्या विकासाला, राज्याच्या विकासाला दिशा देणार असला पाहिजे. मग आमच्यात या धनगर समाजामध्ये एक नाव सांगा या महाराष्ट्रामध्ये की तो नेता या समाजाला दिशा देतोय. हा, दिशा दिली की तुम्ही? कुठली दिशा दिली? RSS दिशा दिली की कुठली? बीजेपी दिशा दिली? काँग्रेस दिशा दिली? राष्ट्रवादी दिशा दिली? शिवसेना? पण समाजाला दिशा दिली का तुम्ही? समाजाला दिशा नाही दिली. म्हणून नेत्याचं काम हे पक्षाची हुजरीगिरी करायचं नसून, पक्षाच्या वरिष्ठांचे पाय चाटायचं नसून, त्यांचे तळवे चाटायचे नसून, समाजाला दिशा देणं हे आहे. आणि आज दुर्दैवानं या महाराष्ट्रामध्ये धनगर जमातीमध्ये एकही असा नेता उपलब्ध नाहीये की तो समाजाला दिशा देऊ शकतो किंवा तो समाजाला दिशा देतो किंवा त्यानं समाजाला दिशा दिलेली आहे. तुम्ही ज्याला निवडून दिलं ना ते काय करते माहितीये का? ते टेंडर पास करते, त्यातली टक्केवारी काढते, कमिशन बाजूला घेते, डांबावरचे बल्ब बदलते, जनावरांच्या दवाखान्यात डॉक्टर आहे का नाही ते सांगते, गटरीची झाकणं बदलते, हापसा जो आहे तो बंद पडला असेल तर ते हापसा दुरुस्त करून देते. तुम्ही ज्याला निवडून देताय ते, ज्यांना तुम्ही विजयी केलेलं आहे, ज्यांचा तुम्ही जय जयकार करताय, ते हे कामं करतात. आणि हे त्यांचं काम नाहीये. हे कामं करण्यासाठी तिथं ग्रामपंचायत आहे, डांबावरचे बल्ब बदलण्यासाठी त्या ठिकाणी शिपाई आहे ना, ग्रामसेवक आहे, बाकी तिथं सरपंच आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहे, ते बघतील ना. तलाटे आहेत, आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी सेविका आहेत, अंगणवाडी शिक्षिका आहेत, गावातली कामं करायसाठी. मग तुला निवडून दिले आम्ही, तुझं काम काय आहे? समाजाला दिशा दे. आता या समाजामध्ये जे कोणी आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, त्यांनी कधी समाजाला दिशा दिली? आणि दिली असेल तर लिहा इथं यानं दिली म्हणून. आणि कोणती दिशा दिली ते पण या ठिकाणी स्पष्ट करा. ज्या पद्धतीनं क्रांतिपिता महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजाला दिशा दिली, ज्या पद्धतीनं लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी समाजाला दिशा दिली, ज्या पद्धतीनं विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला दिशा दिली, तशी या 2-2.5 कोटी धनगरांना कोणी दिशा दिली त्याचं नाव सांगा मला. मी त्याची माफी मागतो, तुमची पण माफी मागतो. आणि म्हणून या समाजाला दिशा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवली, निवडणुकीच्या मैदानात उतरलो. तर तुम्ही आमची टिंगल केली, वाताहत केली, आम्हाला संपवून टाकलं. हरकत नाही. मग सांगण्याचा हेतू हा आहे की समाजाला दिशा देणाऱ्या माणसाच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. जो माणूस आपल्या चळवळीला दिशा देतो त्याच्या पाठीशी तुम्ही उभे राहा. आता धनगर एसटी आरक्षणावरून तर काय म्हणजे काय रे बाबा, त्यावरती न बोललेलं बरं त्यावरती. धनगर एसटी आरक्षणावरती सगळं कमर्शियल झालंय, सगळं कमर्शियल. कार्यकर्ते पण कमर्शियल आणि नेता पण कमर्शियल, सगळं कमर्शियल. लाज वाटते त्या पोस्ट बघितल्यानंतर, कुठेतरी भीतीवरती डोकं आपटून मरावं असं वाटतंय, जीव द्यावा असं वाटतंय. काय ते भाषा, काय ते लेखन, काय ते एकमेकांच्या वरती बोलणं, अरारारारारारा, कपाळ मोक्ष करून घ्यावं असं वाटतं. प्रत्येकाला अण्णा हजारे व्हायचंय, प्रत्येकाला अण्णा हजारे व्हायचंय. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. कोणाचे तरी उचल घेऊन धनगर एसटी आरक्षण आंदोलन वगैरे असली काय भानगड करू नका. कारण आहे त्या लोकांचा यावरचा सगळा आता विश्वास उडत चाललेला आहे. उचल घ्यायची आणि इकडे समाजामध्ये यायचं
आणि काय काय वाटेल ते. अरे तुमचं चारित्र्य बघा रे, तुमचं चारित्र्य बघा. तुम्ही काय करताय, किती पोस्ट फिरताय तुमच्या विरोधात, ते तरी बघा एकदा. तुमचं जे तुमचे जे काय धंदे आहेत, समाजाला ज्या पद्धतीने तुम्ही फसवलंय, लुटले, लाटले, ते देखील त्याची थोडी शरम तरी बाळगा जरा. लाज आबरू असेल तर त्याच्यावरती लिहू नका. तुम्हाला कोणी सांगितलंय? तुम्हाला कोणी अर्ज दिलाय काय कुठल्या धनगरानं हे करा म्हणून? कोणी मोर्चा काढलाय तुमच्या घरावर? कोण धरणं धरलंय तुमच्या दारात? कशासाठी करायला लागलाय? तुम्हाला जर समाजल्या माणसाबद्दल नीट बोलता येत नसेल, समाजल्या अन्य कार्यकर्त्यांच्याबद्दल व्यवस्थित बोलता येत नसेल, एकमेकांची प्रतिष्ठा सांभाळता येत नसेल, तर कशाला हे करताय? आणि तुमचा जर हेतू पवित्र नसेल तर हे करूच नका. आमचा जर हेतू खोटा असेल, आम्हाला पण माफ करू नका. तुम्ही आम्हाला पण सांभाळ, पण तुझा तमाशा, तुझं नाटक, तुझा खेळ सगळा बंद कर. तुझी काही गरज नाही. आम्ही बंद करतो. आम्ही बंद करायला तयार आहोत. करणारे राहिले बाजूलाच. ते संत कबीरांचा एक दोहा आहे. संत कबीर, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या आयुष्यामध्ये तिघांना गुरु म्हणायचे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे या तिघापैकी एकांनाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हयातभर बघितलं नव्हतं. त्यातले त्यांचे पहिले गुरु होते संत कबीर, दुसरे होते सिद्धार्थ गौतम बुद्ध, आणि तिसरे होते क्रांतिपिता महात्मा ज्योतिराव फुले. या तिघांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या आयुष्यामध्ये गुरुस्थानी मानलं होतं. आणि त्या संत कबीरांचा एक दोहा आहे, जो आजच्या या सगळ्या परिस्थितीमध्ये एकदम प्रासंगिक आहे. संत कबीर काय म्हणतात? अरे भडवे गांडू रणचंडे, मर्दों का हुआ बेहाल. मर्दानकर नीट ऐका. अरे भडवे गांडू रणचंडे, मर्दों का हुआ बेहाल, पतिव्रता भुकी मरे अन पेढे खाए छिनाल. त्याचा अर्थ काय? कळाल तर चांगली गोष्ट, नाही कळाल तर मी आता इथं सांगू शकत नाही. या सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून धनगर एसटी आरक्षण लढाईमध्ये मी कालही सक्रिय होतो. त्यासाठीच मी निवडणूक लढत होतो. म्हणून ज्या काही घडामोडी चालल्या त्यापासून थोडाफार लांब होतो. पण आता मी पण त्यामध्ये आहे, मारुती जानकर त्यामध्ये आहेत. आमच्या दोघांच्या वतीनं व्यंकटेश चामनर साहेब इथं सोबत आहेत. त्या सगळ्यांच्या वतीनं आमची तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला काही करता येत नसेल तर सगळीकडे हागून घाण करू नका. ते कावळेच्या हाती दिला कारभार, हागून घाण केला दरबार, असली काय भानगड करू नका तुम्ही. म्हणून माझी तुम्हाला नम्रतेची आणि कळकळीची विनंती आहे, आंदोलन करा. आम्ही तुमच्या सोबत आहे. जे आंदोलन करतायत त्यांच्या आम्ही अगदी खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सोबत आहोत. पण आपल्या वागण्यामुळं, आपल्या बोलण्यामुळं, आपल्या कृतीमुळं आपल्या समाजाची इमेज कुठेतरी डॅमेज होईल. आपल्याला लोक नावं ठेवतील. बघा हे धनगर अगोदरच म्हणते धनगरी जत्रा आणि कारभारी सत्रा. तसलं काही करू नका. एकट्या एकट्यानं लढण्याऐवजी एकीनं लढायचा प्रयत्न करूया. आम्ही तर माहिती आहे बिरोबाच्या बनात काय भूमिका घेतली होती. दीपक बोराडेंचं आंदोलन चालू होतं त्यावेळेस सगळ्या ठिकाणी आम्ही तुमच्या सोबत आहे. पण थोडं तारतम्य बाळगून, विचार विनिमय करून, आणि कुणाची उचल घेऊन करू नका. ज्या दिवशी माझ्या लक्षात येईल तुम्ही कुणाची उचल घेतलेला आहे, तुमचा सगळ्यात मोठा शत्रू अमोल पांढरे असे लक्षात घ्या. आणि या महाराष्ट्रामध्ये मला अभिमान आहे या गोष्टीचा की अमोल पांढरे जे बोलतात त्यावरती अनेक जण विश्वास ठेवतात. मी म्हणत नाही 100% ठेवतात, पण अनेकांना वाटतं की हा माणूस प्रामाणिक आहे, खराय, समाजासाठी लढतोय, संघर्ष करतोय. म्हणून मी तुम्हाला आत्ताच सांगतोय, उचल घेऊन धनगर एसटी आरक्षण अंमलबजावणी आंदोलन जर करणार असाल तर गाठ अमोल पांढरेशी आहे, गाठ मारुती जानकरशी आहे. आणि ज्या दिवशी मी बोलेन त्या दिवशी समाजामध्ये तुम्हाला फिरणं देखील बंद होईल, हे देखील या ठिकाणी सांगतोय. आणि तुमचा जो काही कमर्शियल व्ह्यू आहे ना या धनगर एसटी आरक्षण आंदोलनाच्या अंगानं, तो कमर्शियल व्ह्यू देखील आत्ताच ताकीद देतोय, वॉर्निंग देतोय, तो देखील या ठिकाणी बंद करा. नाहीतर तुमचे सगळे काळी कारनामे पत्रकार या नात्यानं मी चव्हाट्यावरती आणणार. माझ्याकडे अनेक पुरावे आलेले आहेत. ते पुरावे या ठिकाणी मी जनतेसमोर मांडणार, समाज माध्यमांच्या समोर मांडणार, प्रसार माध्यमांच्या समोर मांडणार, समाज समोर मांडणार. त्यावेळेस म्हणणं का मी तुम्हाला सांगितलं नव्हतं.
धन्यवाद. बोलण्यासारखं खूप आहे. जाता जाता एक क्रांती सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. अरे तीर कमान से तो कोई गंगा हिमालय से निकलनी चाहिए. अरे तीर कमान से तो कोई गंगा हिमालय से निकलनी चाहिए. दोस्त हो, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरी आदत नहीं है. कोशिश है कि तुम्हारी औकात बदलनी चाहिए, तुम्हारी सूरत बदलनी चाहिए. हर गली, हर गांव, हर बस्ती हाथ लहराते हुए लाशें चलनी चाहिए. अरे मेरे सीने में ना सही, तेरे सीने में तो हो सही, हो कहीं ना कहीं, मगर क्रांती की आग जलनी चाहिए. क्रांती की आग जलनी चाहिए. उद्या पुन्हा मी लाईव्ह येणार आहे एका वेगळ्या विषयावर. त्यावेळेस परत भेटू. धन्यवाद. आपला मित्र, आपला कार्यकर्ता अमोल पांढरे. जय मल्हार, जय भारत.